हरे कृष्णा. काय हरे केलंय ते कृष्णा. प्रोजे? हो, येत आहे. हा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै गुरुवे नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने ती नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती असलेल्या वर्गामध्ये. हरे आज कृष्णा. आपण श्लोक क्रमांक 7 वर चर्चा करणार आहोत. तर हरे त्याच्या कृष्ण अगोदर प्रभुजी, दंडवत प्रणाम. प्रणाम सर्वांचा. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये कोणी आलं नाही आणखी, पण ऑफलाईन ऑनलाईन मध्ये बघता आहेत. तर गेल्याच आपण श्लोक क्रमांक 6 चर्चा करत होतो. तर त्याच्या अगोदर आपण पाहिलं की कशा प्रकारे हे पूर्ण उपदेशामृत जो ग्रंथ आहे रूप गोस्वामीने लिहिलेला आहे. तर हे श्रद्धा ते भाव आणि प्रेमचं स्तर जे आहेत कसे पूर्ण करायचे ह्याच्याबद्दल वर्णन करतो. तर पहिले 1 ते 3 श्लोक होते. वाचो वेगम मनस क्रोध वेगम जीवा वेगम उदरपस्त वेगम येतान वेगान विशेष दिला सर्वांतीच शिष्या. नंतर दुसरा होता आत्याहार प्रयासस्य प्रजल्पो नियमाग्रह जनसंघ लवलच षडवीर भक्ती विनश्यती. तिसरा श्लोक होता उत्साह निश्चय धैर्य तत्तत्कर्म प्रवर्तन संघ त्यागो शतवर्ती षडवीर भक्ती प्रसिद्धती. तर हे श्रद्धाबद्दल वर्णन करतात. दुसरा आहे 4 ते 6 श्लोक, त्यावेळी आपण गेल्या चर्चा केली. चार दत्ताती प्रतिगणाती. नंतर 5वा होता कृष्ण ते असे गिरिता मनसंद्रियात. आणि 6वा होता की वैष्णव प्रदाबद्दल. तर हे साधू संघाच्या बद्दल वाढवलं पाहिजे, साधू संघ कसा केला पाहिजे ह्याच्याबद्दल वर्णन करतात. आणि आता जो आहे आज आपण चर्चा करणार आहोत 7वा श्लोक. तर याच्या म्हणणं सांगितलं की भजन क्रिया, भजन काय आणि नंतर भजन अनर्थ निवृत्ती, हृदयातील जे दोष आहेत ते दूर करणे. नंतर रुची, आस्वादन प्राप्त झालं पाहिजे. आणि सर्व निष्ठा म्हणजे भगवंताच्या भक्तीबद्दल आपला पूर्णपणे विश्वास जागृत झाला पाहिजे. तर ह्याच्याबद्दल 7व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. तर गेल्या वेळेस आपण चर्चा केली होती की 6व्या श्लोकामध्ये कशा प्रकारे वैष्णव अपराधाबद्दल. तर आपण पाहिलं की भक्त आहेत, भक्त संघामध्ये भक्ती केली पाहिजे. तर ते भक्त कोण आहेत? उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहेत, कुणाचा संघ केला पाहिजे. तर भक्ताचा ज्यावेळेस संघ करतो तर वैष्णव अपराध कोण होण्याची शक्यता असते. असं नाही की आपण शुद्ध भक्त आहोत, भक्ता संघामध्ये काहीच वैष्णव अपराध होणार नाही. तर वैष्णव अपराध पण होऊ शकतो, विशेष करून उत्तम भक्ताप्रती वैष्णव अपराध होऊ शकतो जास्ती करून. तर म्हणून आपला स्वभाव होता कृष्ण भावनेचा स्वभाव आहे भगवंताची भक्ती करणे. आपण स्वतः शरीर नाही तर भगवंता सेवक आहोत, भक्ती केली पाहिजे. नंतर भक्त एका गंगाजळाप्रमाणे आहेत. जरी बाहेरून दूषित दिसलं तरी पण ते शुद्ध असतात, कारण भगवंत परमात्मा जो पण त्यांच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. तर शुद्ध भक्तीची व्याख्या पहिले आपण आत्म्याची क्रिया आहे. आत्मा क्रियाशील आहे, निष्क्रिय नाही. तर वाचव विचारेना भक्ती योगने सेवते सगुणा संप्रीतीचा ब्रह्मभूया. केवळ भक्ती केल्याने आपण 3 गुणातून आपण मुक्त होऊ शकतो. नंतर पुढे पाहायला आपण भक्ती शुद्ध भक्ती काय आहे, चेतना आहे. नंतर दुसरं आहे शुद्ध भक्तीचे लक्षण अन्नाभिलाषला शून्यम पाहिलं. यासाठी काय करायचं आहे? भक्ताप्रती अपराध नाही करायचा आहे. यासाठी काय करू नये? चुकीचा दृष्टिकोन. जोपर्यंत वास्तविक भक्त बनत नाही तोपर्यंत दुसऱ्या भक्तातील दोष जाणत नाही. आपण दुसऱ्या भक्तातील दोष पाहतो, जेणेकरून आपल्यामध्ये दोष आहेत. तर म्हणून 3 लोक वेगवेगळ्या प्रकारे पाहतात. कोण व्यक्ती आहे त्याला पाहतात की कामी व्यक्ती वेगळ्या प्रकारे, कामी व्यक्ती पाहतो की हा माझा भोग आहे. नंतर महात्मा व्यक्ती पाहतो की हा परमात्मा, हे महात्मा व्यक्ती पाहतो की हे आत्मा आहे. आणि सिंह पाहतो की कशा प्रकारे हे माझं खाद्य आहे. तर भक्ताच्या 3 श्रेणी आहेत, कनिष्ठ, उत्तम, मध्यम. यामध्ये कनिष्ठाचा दृष्टिकोन चुकीचा आहे. तर शुद्ध भक्ताप्रती होणारे अपराध, त्यांच्या दोषावर बोट ठेवणे, भक्ताचे शारीरिक दोष न पाहणे, त्याकडे दुर्लक्ष करणे. आणि अशा प्रकारे आपला मुख्य उद्देश आहे आपल्या गुरुची सेवा आहे, भगवंताच्या भक्तीचा प्रचार करायचा आहे. तर ते महत्वपूर्ण कार्य आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर म्हणून जरी भक्तांच्या कडून दूषित कार्य जरी झाले तरी त्याला भक्तच म्हणलं पाहिजे, कारण तो शुद्धीकरणाच्या मार्गावर आहे. नंतर हे आपण एक पाहिलं की अशा प्रकारे वैष्णव पंथामध्ये
एक होतं की हे चेतना होती, चेतना भोवती चेतना आहे. नंतर दुसरं होतं की जन्म, जन्म कुठल्या कुळात झालेला आहे, तर हे पण अपराध होऊ शकतो. नंतर तिसरं आहे जे उदाहरण दिलेलं आहे, गोस्वामी परंपरेचा जन्म दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे संपूर्ण. खरा गोस्वामी कोण आहे? गोस्वामी वंश, त्यासाठी निर्मत्सर आणि निरंकारी बना. आणि शेवटी तिसरा होता भौतिक दृष्टीने पाहणे त्याला, तर उपाय काय आहे? कृष्णभावनेचे सार. व्यक्ती आध्यात्मिक विकासावरच श्रेष्ठ निकृष्ट होतो, म्हणून आम्ही काय पालन करावे? शुद्ध भक्ताने चार गोष्टी पहा. बाहेर रूपाने पाहू नका, तर चार गोष्टी पाहिजे. शुद्ध भक्ताला मर्यादित करू नये. नंतर चेतावणी दिलेली आहे, निंदा करू नये, मत्सर करू नये, आणि शेवटी त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि निष्कर्ष काय आहे? तर उपदेश नाही केला पाहिजे शुद्ध भक्ताला. तर या ठिकाणी शेवटचा होता की आपल्या गुरुला शिष्याने कधी उपदेश केला नाही पाहिजे, आणि गुरुनी पण आपल्या शिष्याकडून उपदेश स्वीकारले नाही पाहिजे. पण जोपर्यंत त्या गुरुचे आपले स्वतःचे शिष्य असतील, तर ते गुरु स्वीकारतो उपदेश, पण सल्ला. पण जर दुसऱ्याचे शिष्य असतील तर गुरुनी त्याच्याकडून सल्ला स्वीकारला नाही पाहिजे. निष्कर्ष आहे, प्रभाग भक्ता सदैव गुरुपदावर स्थित आहे, व दीक्षित भक्ताने नेहमी त्याचा शिष्य समजले पाहिजे. म्हणून गुरुला जा शिष्याने उपदेश करू नये, व गुरुने अशा लोकांकडून सल्ला स्वीकारू नये. अशा प्रकारे वैष्णव अपराधाबद्दल आपण चर्चा केली होती. थोडा म्हणजे सेन्सिटिव्ह हा विषय आहे वैष्णव अपराधाचा. तर सर्वांकडून हे घडू शकतात, म्हणून जास्तीत जास्त आपल्याला प्रगती करायची असेल तर वैष्णव अपराधातून वाचलं पाहिजे, आणि जेणेकरून आपल्याला हरिनामाच्या यामध्ये आपल्याला रुची येऊ शकते. जर आपण वैष्णव अपराध करत राहिलो, भक्ती करत राहिलो, तर भगवंताच्या नावामध्ये आपल्याला रुची प्राप्त होणार नाही. तर आता आपण आजचा श्लोक उच्चारण करूया. अपेक्षा आहे कुणाला काही शंका समाधान नसतीलच. श्लोक क्रमांक 7 आहे, माझ्या पाठीमागे म्हणा. स्यात् कृष्ण नाम चरिता दिसा दिसिताप विद्या, तित्तोपतस्य रसनस्य न रोचिकानो, चित्तोपतत्पररसस्य न रोचिकानो दिनवादरानुदिनं खलु सेवजुष्टा, किन्वादरानुदिनं खलु किन्वादरानुदिनं खलु दैवदुष्टा दैवदुष्टा स्वादिकर्माद् तदगदमूलहन्त्री. सात्विक्रमात् स्वादिक्रमात् भवति तद्गतमूलहन्ति. तदर्थमूलमहंति. त्यात आहे कृष्ण भगवान श्रीकृष्णाचे नाव, पवित्र नाव, चरित्र आदी, चरित्र लीला इत्यादी. सीता खडेसाखर, अपि सुद्धा अविद्या अज्ञानाचे, पित्त पित्त, उपतप्त पीडित, रसनस्य जिभेच्या, न नाही, रोचिका स्वादिष्ट लागणारी, नु अहो किती आश्चर्यकारक, किंतु परंतु आदरात सावधपणे, अनुदिनम प्रतिदिन, किंवा दिवसाचे 24 तास, खलू स्वाभाविकपणे, सा ती हरिनाम रूपी खडीसाखर, येव निश्चितच, दुष्टा ग्रहण केल्याने किंवा जप केल्याने, स्वादी आस्वाद, क्रमात कर्मशा, भवती होते, तद्गत त्या व्याधीचे मूळ, मूळ हंती नष्ट करणारी. माताजी वाचू शकता? अमृतवाणी माताजी भाषांतर वाचू शकता तुम्ही? श्लोक हरे क्रमांक कृष्ण 7चं प्रभुजी, भाषांतर. दंडवत प्रणाम. हा. हो प्रभुजी. भाषांतर. हरे कृष्ण. श्रीकृष्णांचे पवित्र नाम, चरित्र, लीला इत्यादींमध्ये खडीसाखरेप्रमाणे दिव्य माधुर्य आहे. अविद्येच्या काविळीमुळे पीडित झालेल्या रोगी मनुष्याच्या जिभेला जरी कोणतीही वस्तू गोड लागत नसली, तरी एक गोष्ट मात्र आश्चर्यकारक आहे की श्रीकृष्णांच्या मधुर नामाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्यामुळे त्याच्या जिभेतील स्वाभाविक रुची जागृत होते आणि हळूहळू त्याचा रोग समूळ नष्ट होतो. तात्पर्य धन्यवाद वाचायचं. माताजी. नाही, तात्पर्य नाही. तात्पर्य खरंय. आपण ह्याच्यामध्ये क्लासमध्ये चर्चा करणार आहोत. तर हा श्लोक आहे रूपगोस्वामीचा की भगवंताच्या नावाबद्दल रुची कधी होते आपल्याला, की बाकीचे सर्व जे 6 श्लोक आपण जर हे जीवनामध्ये हे केलं, तर हे भगवंताच्या नावामध्ये रुचीसाठी होते. सुरुवातीला आपण रुची प्राप्त करू शकत नाही. तर कृष्ण नाम स्वभाव आहे. कृष्ण नावाचा स्वभाव काय आहे?
स्यात् कृष्णनाम चरितादी सीता. जसं महाप्रभूचा स्वभाव आहे की नाम श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत, रूप आहेत, भगवंताचं नाव चैतन्य महाप्रभूचं रूप सोनेरी आहे, गुण आहे, नमो महावदन्य आहेत चैतन्य महाप्रभू, आणि लीला आहेत कृष्ण प्रेम प्रदाय. तर त्याच प्रकारे चैतन्य महाप्रभूंचा हे स्वभाव आहे, तर त्याच प्रकारे कृष्णनामाचा पण स्वभाव आहे. म्हणजे कृष्णनाम जप करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर संपूर्ण आजचा जो श्लोक आहे पूर्ण भगवंताच्या नावाबद्दलच आहे. नावाची महिमा आणि स्वाद कसा प्राप्त केला पाहिजे, रुची कशी निर्माण झाली पाहिजे, आणि रुची प्राप्त होत नाही त्याचे कारण काय आहेत, त्यासाठी उपाय काय आहेत, या संपूर्ण विषयावर हा जो श्लोक आहे रूप गोस्वामी आपल्याला लिहिलेला आहे, जेणेकरून आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकू. तर म्हणून रूप गोस्वामी सांगतात की भक्तिरसाम सिंधूमध्ये दोन गोष्टी फार, किंवा चैतन्य महाप्रभू सांगतात, एक तर आहे वैष्णव अपराध करू नका, आणि दुसरं आहे हरिनाम जप करा. दोन गोष्टी केल्याने भगवंताचं प्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकतं. वैष्णव अपराध करायचा नाही आणि हरे कृष्ण जप करायचा, दोन गोष्टी फार महत्वपूर्ण आहेत. तर ह्याच्यासाठी संपूर्ण भक्ती मार्ग आहे हे केलेला आहे. आणि चैतन्य महाप्रभू पण 8 श्लोक दिले आहेत हरिनामाच्या महिमेबद्दल, की हरिनामाची महिमा किती श्रेष्ठ आहे, सर्वाचा सार त्याच्यामध्ये. आणि प्रभुपाद म्हणतात की 99% जे आहे भक्तीमध्ये प्रगती आपल्या जपामुळे होते, जप केल्यामुळे. आणि फक्त 1% जे आहे बाकी शास्त्र अध्ययन आहे, सेवा आहे, ह्या गोष्टीमुळे होते. फक्त 1%, पण 99%ची भक्तीमध्ये प्रगती होते फक्त हरिनाम जपाने होते. जर कोणी बाकी सर्व कार्य करत असेल पण जर हरिनाम जप करत नसेल तर भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही. पण जो हरिनाम जप करतोय पण बाकीचं कार्य करत नाही तर त्याची प्रगती होऊ शकते. श्यात कृष्ण नाम चरिता दी सीता. श्रीकृष्णाचे पवित्र नाव, चरित्र, लीला इत्यादी मध्ये खडीसाखरेप्रमाणे काय आहे, दिव्य माधुर्य आहे, गोड आहे. भगवंताचं नाव आहे काय आहे, फार गोड आहे. म्हणून अनेक आचार्य म्हणतात की नाम तुझे गोड देवा, रूप तुझे गोड, अमृतावने गोड तुझे नाम देवा. अशा प्रकारे अनेक साधू संत पण म्हणतात की भगवंताचं नाव एवढं मधुर आहे. पण आता मला तर आणखी 25 वर्षापासून मी जप करतोय तरी पण मला एवढी गोडी निर्माण झालेली नाही. आणि याच्या अर्थ की मी पण आणखी एवढा शुद्ध नाहीये. तर हे उपगो सांगतात की भगवंताचं नाव एवढं मधुर आहे, खडीसाखरेप्रमाणे आहे. खडीसाखर पण गोड लागते, खडीसाखर जर खाली एवढी मधुर असते खडीसाखर, तर त्याचप्रमाणे भगवंताचं नाव आहे एवढं मधुर आहे. पण आपण ज्यावेळेस नाम जप करतो तर एवढं गोड लागत नाही आपल्याला. मग कंटाळा येतो, झोप येते, मन दुसरीकडे लागतंय. तर कधी पाहिलंय की इस्कॉनमध्ये भक्त जर स्वीट खाताना वगैरे कधी त्यांचं मन भरकटलंय किंवा झोप आली कशी होतंय का कधी प्रसाद घेताना? कधी झोपत नाही ते. बाकी सर्व गोष्टीमध्ये झोपतील, पण प्रसाद घेताना, विशेष करून स्वीट खाताना तर काही झोप येणार नाही आपल्याला, पण भगवंताचं नाव घेताना झोप येते. तर आमचे सच्चिदानंद महाराज एकदा म्हणत होते की यावेळेस इस्कॉनमध्ये भक्त लोक येतात, बाहेरचे बघतात की हे जप करतायत, स्ट्रगल करतायत, आणि काही झोपतायत, काही डुलक्या मारतायत, काय काय करतायत. तर ते प्रश्न विचारला महाराजांना तर की महाराज असं असं होते तर महाराज, विनोदाचा भाग आहे, सचिनंद महाराज म्हणत होते की भगवंताचं नाव एवढं मधुर आहे, तर ज्यावेळेस भगवंताचे भक्त स्मरण हे नाव घेतात त्यावेळेस आपण स्वीट खातो त्यावेळेस आपल्याला झोप येते, जास्त स्वीट खाल्ल्यानंतर ते आपण भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपल्याला काय येते, झोप येते. तर हा एक गुणाचा भाग आहे. त्या प्रकारे भगवंताचं नाव फार मधुर आहे आणि खडीसाखरपणे दिव्य आहे. मग समस्या काय आहे, एवढं मधुर आहे मग आपल्याला घेण्यासाठी एवढा त्रास का होतो, मन का लागत नाही? मग आपण म्हणतो अरे कधी 16 माळा पूर्ण होतील, कधी कधी माळा कधी संपतील, 108वा महिने कधी येईल, अशा प्रकारे विचार करतो. पण एवढी मध्ये आपल्याला रुची निर्माण झाली नाही त्यामध्ये. तर समस्या आहे. काय समस्या आहे? भगवंताचं नाम मधुर आहे, पण समस्या आहे की तो आपल्याला मधुर लागत नाहीये, आपल्याला कडू लागता येते. जसं औषध बिमारी झाली असेल, औषध पिलं तर आपल्याला कडू लागतं ते, पण ते हळूहळू पित राहील तर आपल्याला बिमारी आपली ठीक होऊ शकते. तेच उपाय आहे त्याच्यावर. तर समस्या आहे भगवंताचं नाव मधुर आहे पण आपल्याला गोड लागत नाही, ते कडू वाटते आपल्याला. बाकीच्या गोष्टी, भौतिक गोष्टी आहेत, खाणं पिणं बाकी सर्व गोष्टी चांगल्या वाटतात, पण नावामध्ये रुची नाही आपल्याला भगवंताच्या. तर समस्या आहे पितोपतप्स्य रसनस्य न रोचिका. अविद्येच्या काविळीमुळे पीडित झालेल्या रोगी मनुष्याला जिभेला कोणती वस्तू गोड लागत नाही. तर पित्तोपतस्य रसनस्य रोचिका, तर हे अविद्येची कावीळ म्हणलेलं आहे. कावीळ, अविद्येची कावीळ जी झालेली आहे, जो व्यक्तीला कावीळ झाली असते, पिलिया झाला असतो, त्याला कुठलीही गोष्ट त्याला खायला दिली
खडीसाखर जरी दिली त्याला गोड लागत नाही. पण त्याच्यावर उपाय काय आहे? त्याने खडीसाखर खायचं बंद करायचं, खाल्लं पाहिजे. कडू जर लागलं तर खाल्लं पाहिजे. पण हळूहळू काय होईल? तर ही समस्या आहे. उपाय पुढे आहेत की आवितीची कावीळ म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानाची कावीळ लागली. तर हे कावीळ रोगाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. ज्या लोकांना ज्ञान नाहीये, भगवंताच्या नावाची महिमेबद्दल ज्ञान नाहीये, तर त्या लोकाला काय आहे, ज्याला कावीळ झालेली आहे, ज्याला अज्ञान आहे, अविद्या आहे, तर त्याला हे भगवंताचं नाम रूप गुण हे गोड लागत नाहीये. पण म्हणून याला त्याची तुलना केलेली आहे. अविद्येची तुलना काविळीप्रमाणे केली. ज्या प्रकारे कावीळ झालेल्या माणसाला सर्व काही कडू लागतं, तर त्याच प्रकारे जो व्यक्ती अविद्येत आहे, अज्ञानामध्ये आहे, अंधकारामध्ये आहे, भगवंताबद्दल त्याला कुठल्या प्रकारचं हे नाहीये, नाम रूप गुणलेल्याबद्दल कुठल्या प्रकारची रुची नाही, भगवंताबद्दल कधी ऐकलं नाही, कधी श्रवण केलं नाही, तर म्हणून ह्या व्यक्तीला भगवंत किती महान आहेत, भगवंताचे नाम किती महान आहे, भगवंताच्या नामाची महिमा कधी तिने ऐकलेली नाही, म्हणून आपण त्याला जर नाम घेण्याचं सांगितलं तर त्याला हे नाम औषधाप्रमाणे करू लागेल. पण भगवंताचं नाम काय आहे? अति गोड आहे. भगवंताचं नाम गोड आहे. पण अविद्येच्या कावीळ झाल्यामुळे रोगी माणसाला कडू लागतं. त्याच प्रकारे अविद्येची कावीळ झालेली आहे, अज्ञान आहे, ज्ञान नाहीये, म्हणून भगवंताचं नाम त्याला काय लागतं, हे गोड लागत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याला रुची निर्माण होत नाही. तर कृष्णावाचा स्वभाव खडीसाखरेप्रमाणे आहे. समस्या आहे, त्याला कावीळ झालेली आहे, अविद्येची कावीळ झालेली आहे, म्हणून कोणतीही गोष्ट त्याला गोड लागत नाही. तिसरा आहे उपाय. काय आहे? स्वभाव, समस्या आणि उपाय. किंवा किंवा दरानु दिनम खलु सेव दुष्टा स्वादे कर्मा भवती तदगल मूद म्हणते. ते श्लोकाचं संपूर्ण हे विश्लेषण केलं आहे. तरी एक गोष्ट आश्चर्यदायक आहे की श्रीकृष्णांच्या मधुर नावाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्याने त्याच्या जिभेतील स्वाभाविक रुची जागृत होऊन रोग हळूहळू समूळ नष्ट होतो. तर ज्या प्रकारे ज्या व्यक्तीला कावीळ झाली असते, तर काय करतो? खडीसाखर खाणं किंवा ऊस खाणं बंद करत नाही, तो खात राहतो. काय होतं त्याच्यामुळे? कावीळ म्हणजे काय झालेलं आहे? पित्तस्त्रावामुळे त्याला कावीळ झालेली आहे. पित्त वाढलेलं, त्यामुळे कावीळ झालेली आहे. किंवा मलेरिया पण होतो कधी कधी पित्त वाढल्यामुळे. तर तिची जीभ काय झालेली आहे? जाड झाली. जीभ झालेली आहे, तर त्या जीभ जाण्यापासून त्याला संपूर्ण काढायचं आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये स्मरण करतात की तुम्ही ऊस प्या, रस रस नाही, तर ऊसाचं ऊस खाल्लं पाहिजे. तर म्हणून जिभेवरची राड झालेली जीभ आहे, ती हळूहळू निघून जाते आणि अशा प्रकारे जे खाल ते त्याला रुची निर्माण होते. म्हणून श्रीकृष्णाच्या मधुर नावाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्याने, रोज ऊस खाल्ल्याने, हे डॉक्टर कधी तुम्हाला म्हणणार नाही, पण आयुर्वेदमध्ये सांगते तुम्हाला, ॲलोपॅथी कधी म्हणणार नाही, तर रोज तुम्ही ऊस खाल्ल्याने हळूहळू तुमचं जीभ हे होईल आणि रोग नाहीसा होईल. तर त्याच प्रकारे भगवंताच्या नावामध्ये आपल्याला रुची नाही, कारण अविद्येची कावीळ झाली, अज्ञान आहे आपल्याला. बाकीच्या गोष्टीबद्दल भरपूर आपल्याला रुची आहे, खाण्या पिण्यामध्ये, झोपण्यामध्ये, सर्वमध्ये रुची आहे, पण भगवंताच्या नावामध्ये आपल्याला रुची नाही एवढी. तर का? भगवंताच्या नावाची महिमा आपण कधी ऐकली नाही. भगवंताचं नाम किती मधुर आहे, किती गोड आहे. नाम जप केल्याने काय फायदा होईल आपल्याला? मग तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता उठा उठे होई संसारात सुटी, नाम संकीर्तन साधय पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. तर भगवंताचं नाम सर्व एवढं मधुर आहे की करोडो करोडो जन्माचे जे पाप आहेत ते सर्व नष्ट होऊ शकतात भगवंताच्या नावामध्ये. तेवढी शक्ती आहे भगवंताच्या नावामध्ये. पण चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाम नाम काढे बहुधा आणि भगवंताने सर्व शक्ती त्यांच्या नामामध्ये दिली. तर मग आपण विचार करतो की इस्कॉनमध्ये आपण नुसतं जपच का करत नाही? एवढं नामाची महिमा आहे, एवढं सर्वश्रेष्ठ आहे, बाकीचे काय गोष्टी का करतो? नवविधा भक्ती काय करतो? श्रवण कीर्तन स्मरण वंदन हे आपण काय करतो? कारण आपण त्या स्तरावर नाहीये. तुम्हाला जर सांगितलं की तर बसा आणि 24 तास तुम्ही जप करत राहा, हरिदास ठाकूर असेल, आपल्याकडे एवढं रुची नाहीये, स्वाद नाहीये. तर म्हणून आपल्याकडे तो रुची नाहीये. तर म्हणून हे रुची आस्वादन करण्यासाठी भगवंताचं नाव किती महत्वपूर्ण आहे आणि किती महिमा आहे, किती श्रेष्ठ आहे, ही महिमा जाणण्यासाठी आपल्याला ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणून आपण हे भक्तरसाम सिंधू, देशामृत, भगवद्गीता या हे ग्रंथाचं आपण काय करतो? आपण अध्ययन करतो. हा हा बंद करा, दरवाजा बंद करा. माझं नाव सांगितलं का तुम्ही त्यांना? ठीक, जाऊ दे.
तर श्रीकृष्णाच्या मधुर नावाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्याने त्याच्या जीवित स्वाभाविक रुची जागृत होऊन रोग हळूहळू नष्ट होतो. तर त्याच प्रकारे जे बिमारी झालेली असते ती ऊस खाल्ल्याने कावीळ नष्ट होते. तर त्याच प्रकारे भगवंताच्या नावामध्ये रुची नाही तर काय केलं पाहिजे आपल्याला? रोज जप केलं पाहिजे. साधन काय आहे? जप आहे आणि साध्य पण काय आहे? भगवंताच्या नावामध्ये रुची प्राप्त करणे. तर त्यासाठी रोज काय केलं पाहिजे? काळजीपूर्वक प्रतिदिन 3 वेळा खातो आपण सकाळ दुपार संध्याकाळच्या त्याप्रमाणे प्रतिदिन 16 माळा, 8 माळा, 12 माळा, 14 माळा, 32 माळा जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्यांची दीक्षा झालेली आहे ते भक्त 16 माळा करतात. तर काय केलं पाहिजे? रोज जप केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. तर दररोज जप केलं पाहिजे. या ठिकाणी कोणी आहे आपल्या भक्ती यातील ग्रुपमध्ये की जो जप करत करत नाही असं कोणी नसेल असं वाटतंय. त्याच्या तुम्ही 8 माळा जर करत असेल ते तर त्यांनी हे जप केलं पाहिजे. तर हे जे पुस्तक आहे उपदेशावर प्रॅक्टिकल पुस्तक आहे. जीवनामध्ये कसं हे केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण वर्णन करतो अशा प्रकारे. तर कावीळ झालेली आहे, सर्व कडू लागतंय, तर उपाय आहे. काय आहे? श्रीकृष्ण नावाचा मधुर नावाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्याने जर रोज आपण ऊस खाल्ला तर हे ठीक होतं. त्याच प्रकारे जिभेतील स्वाभाविक रुची जागृत होऊन रोग हळूहळू समूळ नष्ट होतो म्हणजे अज्ञान नष्ट होते. तर भगवंताच्या नावाबद्दल रुची निर्माण होते, अज्ञान नष्ट होतं. अज्ञानाची तुलना केलेली आहे काविळी प्रमाणे. तर म्हणून अशा प्रकारे तो हळूहळू तो रोग जो आहे नष्ट होतो आणि त्याला स्वाभाविक रुची जी आहे कृष्णनाम स्वभाव मधुर आहे ते त्याला गोड लागते. तर हा उपाय आहे. तर ज्यावेळेस हे उपाय आहे उपायामध्ये पाहतो की ज्यावेळेस नारद मुनी वाल्मिकीला भेटले आणि वाल्मिकी तर एवढं वाल्मिकी नव्हते, रत्नाकर कोळी होते. ते रोज लुटमार करायचे, मारायचे, सर्व काही करायचे. तर त्यावेळेस इकडे आणलं चांगला होतं तिकडे इथे आणून ठेवून करायचं. ठीक आहे, मला माहित नव्हतं असं. ठीक आहे. तर हे नारद मुनी ज्यावेळेस वाल्मिकीला भेटले तर ते सर्व काय करायचे? ते त्याला मारायचे. त्यावेळेस नारद मुनी भेटले की तू हे काय करतोय? तर म्हणले की माझ्या उद्यापासूनचा हे पेशा आहे, परंपरेतून आलेला आहे संपूर्ण. माझ्या आजोबाने केले, बाबाने केले, सर्व केलेले आहे. तर त्यावेळेस नारद मुनी सांगितले की तू राम राम नाम जप करतो. तर त्याने एवढं मारलंच होतं संपूर्ण, त्याचा स्वभावच होता मारणे. राम नावाचा शब्द पण त्या बोलून येतो. त्यांनी मरा मरा बोलला. तर मरा मरा बोलल्यामुळे त्याच्या मधून मधून राम 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 रमाने हे शेवटी शुद्ध बनले ते आणि नंतर ते वाल्मिकी ऋषी बनले आणि त्यांनी रामायणाची रचना केली. तर एवढं परिवर्तन झालं मरा मरा म्हटल्यामुळे. तेवढे हरिनामामध्ये नावाच्या भगवंताच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे. तर जपाची महिमा आहे. जपाचे 4 तत्व आहेत. आपण हे हरे कृष्ण जप करतो ना त्याचे 4 तत्व आहेत, 4 विभाग आहेत. जपाचे 4 विभाग आहेत. 4 प्रकारचे जपाचे विभाग आहेत. जपाचे तत्वाचे 4 विभाग आहेत. काय तत्व? जपाचे तत्व एक आहे रोगाचे लक्षण. रोगाचे लक्षण समजलं पाहिजे की रोग काय आहे. त्यावेळेस रोग झालेला असतो त्याचे लक्षणं असतात. ताप 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 आला असतो ना तर काय असतो? ताप आलेला आहे, मलेरिया झाला, ताप येतो, थंडी वाजते किंवा कावीळ झाले, गोड कडू लागत नाही, अनेक अनेक रोगाची लक्षणं असतात. तर त्याच प्रकारे एक आहे अज्ञान, अविद्येचे आज्ञाकार्य हे झालेलं आहे. त्याचं लक्षण काय आहे? रोगाचं लक्षण आहे उदाहरण हरिनाम व कावीळ. तर हे काय उदाहरण आहे हरिनाम आणि कावीळ. तर कृष्ण नाम जे आहे भगवंताचं नाव हरिनाम काय आहे? नाम रूप गुण लीला हे काय आहेत? संपूर्ण मधुर आहे. पण ज्याला कावीळ झालेली आहे पण त्याला ते काय करतं? कडू लागतं. तर त्या प्रकारे ज्याला अज्ञान आहे तर त्याला त्या नावामध्ये रुची कधी येत नाही. तर म्हणून उदाहरण दिलेलं आहे हरिनाम आणि कावीळ. हरिनाम घेतोय पण कावीळ झाल्यानंतर त्याला कडू लागतं. तर त्याच प्रकारे ज्या व्यक्तीला अज्ञानाचं अविद्येचं हे कावीळ झालेली आहे त्याला हरिनाम पण कधी गोड लागत नाही. तर हरिनाम काय आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे, सत आहे, शाश्वत आहे, चित्तानंद आहे आणि भगवंता हे स्वरूप आहे. हरिनामाचं स्वरूप आहे सच्चित, सत चित आणि आनंदमय आहे. सत शाश्वत आहे, चेतनामय आहे आणि आनंदमय आहे. या गोष्टी स्वभावतः खडीसाखरपणे फार गोड आहेत.
कुठल्या नाम रूप गुण लिला भगवंताच्या. खडीसाखरे पण काय आहेत, पूर्णपणे गोड आहेत. पण आपण घेताना गोड लागतं का आपल्याला? नाही. फक्त प्रसाद आपल्याला गोड लागतो, बाकी सर्व गोष्टी गोड लागत, मला तर लागत नाहीत. तर कोण महाभागवत असेल तर ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला रुची येत नाही. तर हे संपूर्ण गोष्टी आहेत खडीसाखरप्रमाणे गोड आहेत, पण कावीळ झालेली आहे. तर पहिला आपण हरिनामाचं, हे पहिला हरिनामाचे आहे. तर दुसरं आहे ज्याला कावीळ झालेली आहे, कवळ म्हणतात ना किंवा पिलिया म्हणतात. तर त्याला कावीळ जर झाली असेल, तर कावीळ कशामुळे होते? पित्त वाढल्यामुळे होते. किंवा पित्त वाढल्यामुळे मलेरिया पण होतो. काय म्हणतात की मच्छर चावल्यामुळे पण मलेरिया होतो. तर कधी कधी कुणाचा स्ट्रोक लागल्यामुळे पण पित्त वाढतं, आणि पित्त स्तरावर पण मलेरिया होतो, आणि पित्त वाढल्यामुळे पण कावीळ होते. रोगीची जीभ खडीसाखरेची गोडी चाखू शकत नाही. तर ज्याला कावीळ झालेली आहे, तर त्याला खडीसाखर खायला द्या, तर तो त्याची गोडी चाखू शकत नाही, त्याला खडीसाखर पण कडू लागेल. तर म्हणून उपाय काय आहे? उपाय काय की त्यांनी खडीसाखर खाल्ली पाहिजे, जेणेकरून तिची कावीळ हळूहळू नष्ट होईल. गोड पदार्थ कडू लागतो. रोगाचे लक्षण आहे ज्याला कावीळ, हरिनामाचे लक्षण आहेत हे एवढे, ते गोड आहे. आणि नंतर हे काविळीचे लक्षण आहे, पित्तस्राव होते, खडीसाखरेचे जीभ चाकू शकत नाही, आणि गोड पदार्थ कडू लागतो. कावीळ झालेल्या व्यक्तीचे लक्षणे सांगा. कावीळ झालेल्या व्यक्तीचे हे लक्षणे आहेत. काय आहे? पित्तस्राव उत्पन्न होते, खडीसाखर चाकू शकत नाही, आणि गोड पदार्थ कडू लागतो. तर त्याच प्रकारे आपल्याला अविद्येची कावीळ झालेली आहे, म्हणून भगवंताचं नाव आपल्याला कडू लागते, त्याच्यामध्ये आपल्याला रुची निर्माण होत बलभद्र राम प्रभू, तुमचा माईक बंद करा. धन्यवाद. तर हे काय आहे? आपण रोगाची लक्षणे पाहिलं. आता रोगाचे स्तोत्र आहेत. रोगाचे स्तोत्र. रोग कशामुळे प्राप्त होतो आपल्याला? तर रोगाचं स्तोत्र काय आहे, त्याचं मूळ काय आहे रोगाचं? दोन प्रकार आहे रोगाच्या स्तोत्राचे. हे लक्षणे झाले, स्तोत्र आहे. पहिले होतं लक्षण, होतं रोगाचे लक्षण काय आहे? कावीळ आणि हरिनाम, हा ह्याच लक्षण आहे पाहिलं आपण. ते चार तत्व आहेत. तर दुसरं आहे रोगाचे स्तोत्र. दोन प्रकार आहेत, एक वैयक्तिक आहे आणि एक सामूहिक आहे. तर दोन प्रकार आहेत, वैयक्तिक आणि सामूहिक. रोगाचे स्तोत्र म्हणजे वैयक्तिक म्हणजे पर्सनल आपल्याला रोग निर्माण होतो, आणि सर्वांच्या एकत्र मिळून पण. असे काही काही रोग आहेत, जसं मलेरिया आहे, साथीचा रोग आहे, मलेरिया आहे किंवा टीबी आहे, त्या लोकांच्या संघामध्ये जाऊन आपल्याला तो रोग निर्माण होतो. अशा प्रकारे पण काही जे रोग आहेत स्वतः निर्माण होतात अशा प्रकारे. तर वैयक्तिक रोग आहे अविद्या आणि अंधकार, म्हणजे ज्ञान नाही त्याला, जे मला स्वतःला ज्ञान नाही. अविद्या म्हणजे अज्ञान, आणि अंधकार म्हटलेला आहे, अविद्येची तुलना अंधकारपणाने केलेली आहे. म्हणून सांगितलं की ज्याच्या जीवनामध्ये कृष्ण असतात, कृष्ण सम सूर्य माया अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया अंधकार. तर म्हणून अविद्या म्हणजे अज्ञानाची तुलना अंधकारप्रमाणे केलेली आहे. तर ज्या ठिकाणी अंधकार आहे, त्या ठिकाणी सूर्यात तुम्ही रूममध्ये लाईट बंद केला, तुम्ही बसला, ते म्हणले की रूममध्ये प्रकाशच येत नाही, तर तुम्ही सर्व बंद केलेलं आहे पूर्ण. तर तुम्ही बाहेर गेला, डोळे उघडले, तर सूर्याचं दर्शन होईल आपल्याला. तर त्याच प्रकारे जीवनामध्ये ज्यावेळेस कृष्ण असतील, कृष्ण सूर्याप्रमाणे आहेत, तर ते काय होईल मग? ज्ञान प्रकट होईल. पण ज्या ठिकाणी कृष्ण असतील, तर त्या ठिकाणी काय आहे? अंधकार आणि अज्ञान किंवा ते अविद्या आहे. तर ह्या ज्यांच्या जीवनामध्ये कृष्ण असतात, तर त्यांचं जीवन अविद्या आणि अंधकाराने भरलेलं आहे. तर हे वैयक्तिक स्तोत्र आहे रोगाचं. ज्ञान प्राप्त केलं, कृष्णाच्या दिव्य मधुर राग रूप बोललेला यांच्या आस्वादन घेण्याच्या साठी स्वीकृत करते. कृष्णाच्या दिव्य नाम रूप गुंडीला यांच्या करण्यासाठी काय करते? विकृत करते.
विकृत करते म्हणजे आजारी करते संपूर्ण. कृष्ण नावाचा नाम मोदुल्यांचा आस्वादन घेण्याच्या शक्तीस काय करते? आजारी करते संपूर्ण. शक्तीस विकृत करते म्हणजे विरोध करते संपूर्ण अशा प्रकारे, कमकुवत करते. तर ही अविद्या आहे. आस्वादन घेण्याच्या शक्तीस ती काय करते? विकृत करते. आपल्याला इच्छा होत नाही अज्ञानामुळे की भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, जप केलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये रुची निर्माण होत नाही. विकृत म्हणजे विरुद्ध आहे किंवा आजारी करते आपल्याला. अविद्या आणि अंधकाराचं हे काय आहे? लक्षण आहे. वैयक्तिक हे स्तोत्र आहे रोगाचं. तर विस्मरण आणि दुसरं आहे. पहिला आपण स्तोत्र पाहिलं. तर वैयक्तिक अविद्या आणि अंधकार दुसरा आहे. हे ह्याच्यामध्ये दुसऱ्या स्तोत्रामध्ये रोगाच्या लक्षणामध्ये स्तोत्रामध्ये पाहिलं की दोन प्रकारचे वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक पाहिलं तर वैयक्तिक मध्ये एक आहे अविद्या आणि अंधकार, दुसरं आहे विस्मरण. कुणाचं विस्मरण होतं आपल्याला? कृष्ण भावनेपेक्षा भौतिक मध्ये जास्त स्वारस्य घेणारा रोगी आहे. कृष्ण भावनेपेक्षा भौतिक मध्ये जास्त स्वारस्य घेणारा रोगी आहे. कृष्ण भावनेमध्ये फक्त थोडाच वेळ जप पडतो, अर्धा तास, एक तास एवढंच. बाकीचे 22 तास भौतिक मध्ये रस असतो. तर हा व्यक्ती रुची आहे, रोगी आहे अशा प्रकारे. तो भगवंताला कमी वेळ देतोय पण भौतिक गोष्टीला जास्त वेळ देतोय. भौतिक गोष्टीमध्ये रस निर्माण होणार नाही जास्त, अध्यात्मामध्ये रस निर्माणच होणार नाही. जास्तीत जास्त आपल्याला काय केलं पाहिजे? नामजप केलं पाहिजे. आणि असं म्हणत नाही की तुम्ही भौतिक कार्य करू नका. जो कर्म करतोय त्या भौतिक त्याच्यामध्ये थोडा जास्त वेळ जातोच ना त्या माणसाला. म्हणून भगवंताच्या नावामध्ये रुची प्राप्त करायची असेल तर जास्तीत जास्त वेळ आपल्याला त्याच्यात द्यावा लागेल. जेवढा तुम्ही जास्त वेळ द्याल, पारडं कुठलं जास्त जड होईल. इकडे जर जास्त हे टाकलं तर तुम्ही तिकडेच जाणार. हा, इकडे जर केलं तर तिकडे तुम्ही जास्त रुची. तर जास्तीत जास्त रुची निर्माण होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त भक्ती मार्गामध्ये श्रवण, कीर्तन, स्मरण हे कार्य केले पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला त्यामध्ये रुची निर्माण होईल. नाहीतर आपण म्हणू की कृष्णासाठी फक्त 1 तास आणि भक्ती लोकांसाठी 23 तास, मग कशी रुची निर्माण होणार? अशा प्रकारे हा हा त्याच्यामध्ये रुची आहे. त्यांना वाटतं की मी कर मिळतोय, मला एवढं पैसा मिळतोय, फळ मिळतोय. हरिनाम जप करून मला काय मिळणार आहे की नाही? हरिनामाची फार मला श्रेष्ठ आहे. बाकी जे तुम्ही कोटी कोटी रुपये देऊन ते प्राप्त होणार नाही, तेवढं हरिनाम आणि जपाने प्राप्त होईल अशा प्रकारे. आणि हरिनामात आपण वाचू शकता. म्हणून सर्व शास्त्रामध्ये सांगितले की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या. सर्व साधूंनी पण सांगितलं. म्हणून हरिनामामध्ये रुची प्राप्त करणे फार महत्वपूर्ण आहे, जीवनाचा उद्देश आहे. तर जीवनामध्ये आपण जर सर्व कार्य केलं, हरिनामामध्ये रुची जर प्राप्त झाली नाही, तर परत आपल्याला परत चक्रामध्ये यावं लागेल, परत भक्ती करावं लागेल आणि अशा प्रकारचे चक्र सुरू आहे. मग हरिनामामध्ये रुची निर्माण करणे फार आवश्यक आहे. मग त्यासाठी कुठलं जात पात, वय, स्त्री पुरुष बालक कोणाची आवश्यकता नाही. शिकलेला आहे, अनपढ आहे, मग हरिनाम जप करण्यासाठी काय आवश्यक आहे का आपल्याला? किती शिकलेला विचारतो का तुम्हाला हरिनाम जप करण्यासाठी? शिकलेला असं तरी महाग येतात, बाकी शिकल्याचं महाग येत नाही असं नाही. सर्वांसाठी आहे. अनपढ लोक पण भक्ती करू शकतात. म्हणून हरिनाम फार महत्वपूर्ण आहे. तर सांगत होतो की हरिनामच एवढं महत्वपूर्ण आहे, तर मग आपण बाकीच्या गोष्टी काय करतो? तर हरिनामामध्ये रुची मिळावी म्हणून संपूर्ण नविदा भक्ती करतो आपण. संपूर्ण श्रवण, कीर्तन, अध्ययन, भक्ताची सेवा, सर्व कार्य हरिनामामध्ये जप केलं. कारण आपली एवढी पात्रता नाही 24 तास जप करण्यासाठी, हरिदास ठाकूरसाठी. म्हणून बाकीच्या आपल्याला हे व्हरायटी दिलेलं आहे. बरं ठीक आहे, हे जमत आहे तर ते करा हळूहळू अशा प्रकारे. जसं कोणाचं जर प्रेम प्राप्त त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करायचं असेल तर आपण त्याची सेवा करतो ना अशा प्रकारे. डायरेक्ट आपण म्हणलं की तुम्ही यांच्यावर प्रेम करा, डायरेक्ट करू शकणार नाही. पण त्याचं नाम रूप गुणले आपण ऐकतो किती महान व्यक्ती आहे, काय आहे, त्यांच्यावर आपल्या प्रेम जागृत दिसतो. त्याच प्रकारे भगवंताची सेवा केल्यामुळे, शरीरामध्ये विशेष करून आरच्या विग्रहाची सेवा आहे ती केल्यामुळे भगवंताबद्दल हे रुची निर्माण होते. कृष्ण भावनेपेक्षा बहुतेक जास्त आदर्श घेणारा रोगी आहे. हा रोगी आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये आनंद येतो पण कृष्ण भावनेमध्ये त्याला आनंद प्राप्त कर. रविवारी फक्त कृष्ण भावनेमध्ये येतो, बाकी 6 दिवस भौतिकवादी लोकांकडे राहतो. तर हे काय रोगी व्यक्ती आहे, हे रोगी व्यक्तीचं लक्षण आहे संपूर्ण. म्हणून चैतन्य चरित्रामध्ये म्हटलेलं आहे, जीवेरा स्वरूप आहे कृष्ण. देवाचा स्वभाव काय आहे? कृष्णाचा सेवक बने, नित्यदास आहे तो. पण आता कृष्णाचा सेवक बनत नाही तर काय करतो तो? मायाचा दास बनतोय.
कृष्णाला थोडा वेळ देतोय, मायाला 23 तास देत होतो, 24 तास देतोय, अशा प्रकारे. तर म्हणून जीवाची स्वाभाविक अवस्था कृष्णाच्या सनातन दास बनणे आहे, पण तो बनत नाही. म्हणून ह्याला सर्व समस्या निर्माण होतात. चैतन्य चरितामध्ये पुढे म्हटलेलं आहे की कृष्ण बोलिया जीव भोगवांच्या करे निकट स्थित मायाधारे झापटी तरी. तर म्हणून पण जीवाचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणे, दास बनणे आहे, तो दास बनत नाही. म्हणून ज्या वेळेस जीव जो आहे कृष्णाला विसरतो आणि काय करतो, कृष्णाला विसरून भोग घेण्याचा प्रयत्न करतो. कानाने चांगला ऐकायची इच्छा आहे, डोळ्याने पाहायची आहे, जिभेने खायची इच्छा आहे, आणि काही इच्छा करायची इच्छा आहे. तर आपल्या समोर कृष्ण आणि माया उभे आहेत. एका बाजूला कृष्ण आहे, दुसऱ्या समोरला माया आहे. तुम्ही म्हणाल की नाही नाही, मला माया स्पर्श करू शकत नाही आणि मी कृष्णाकडे पण जाणार नाही, तर तिसरा कोणी नाही व्यक्ती त्या ठिकाणी. जर तुम्ही आपण कृष्णाची भक्ती जर नाही केली तर माया आपल्याला लगेच पकडणार. एक व्यक्ती होता, तो म्हणा की माया मला स्पर्श करत नाही असं म्हणत होता, पण तो मायाच्या ह्याच्यामध्ये पडला तो अशा प्रकारे. सर्व नियमाचं पालन तोडून टाकला, सर्व केलं अशा प्रकारे. तर माया भगवंताची सेविका आहे. तर जो व्यक्ती कृष्णाला विसरतो आणि भोग घेण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला माया लगेच काय करते, त्याच्यावर आक्रमण करते. आक्रमण करते. जसं कोण पाहतो आपण जंगलामध्ये वगैरे, तुम्ही पाहिला असेल डिस्कवरी वगैरे, एखादा प्राणी एकटा जर राहिला तर लगेच तो सिंह किंवा वाघ त्याच्यावर आक्रमण करतो लगेच. पण त्या संघामध्ये जर असेल त्याच्यावर कधी आक्रमण होत नाही. म्हणून भक्ताने काय केलं पाहिजे, भक्ताच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, भक्ताच्या संघामध्ये राहून भक्ती केली पाहिजे. हरे कृष्ण मंत्र जप केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे, कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे राम. राम हरे राम, राम राम. भक्तीच्या विधिविधानाचं पालन केलं पाहिजे. तर हे जर भक्ता संघामध्ये नसेल तर माया लगेच काय करते, आपल्याला भगवंताला ते विसरलेला भक्ता संघामध्ये नाही, तर ज्या प्रकारे तो प्राणी येऊन त्याच्यावर आक्रमण करतो, त्याच प्रकारे मायावर काय करते, आपल्यावर आक्रमण करते. जीव कृष्णाच्या मायाशक्तीच्या बाह्य गुणाकडे आकर्षित होतो, कृष्णाला विसरतो. मायाशक्ती बहिरंगा शक्ती आहे ना, संपूर्ण मायाशक्तीच आहे. दुर्गादेवी म्हणलेले ते भौतिक जगत, त्याच्यामध्ये टीव्ही आहे, मोबाईल आहे, पेपर आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, सर्व सर्व जे काही मायाचे सैनिक आहेत. ते म्हणतात की आमच्याकडे या तुम्ही, आम्ही तुम्हाला सुख करून देऊ, प्राप्त करून देऊ. पण विचार करा, हे जे लोकांना तुम्ही जर साबण वापरतायत, हे वापरतायत, हे मिक्सर, जे काही जी गोष्टी वापरतात, कपडे वापरतायत, चष्मा वापरतायत, जे काही iPhone 16 पण घेतला तर तो व्यक्ती सुखी नाही. तर तो म्हणतो की मला आणखी ह्याच्यापेक्षा पुढचा घ्यायचा आहे मला. त्यावेळेस एक बंगला आहे तो सुखी नाही, 4 गाड्या सुखी नाही, आणखी पाहिजे. म्हणजे बहुतेक आहे ना, तो सुखी होऊ शकत नाही. तर म्हणून अशा प्रकारे मायाशक्तीचे संपूर्ण हे काय आहे, संपूर्ण हे सैनिक आहे, संपूर्ण आहे मायाशक्ती. मायादेवीने पाठवले सैनिक. सैनिक 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 मायादेवीने सैनिक वाढलेले आहेत, ते पाठवते किंवा ह्या व्यक्तीला आकर्षित करा. तर मी काल चर्चा करतो भागवत मध्ये की भगवान जीवाला ती का सहज सहज देत नाही. थोडं कठीण परिश्रम का करावं लागतात. काही व्यक्ती भक्ती करतात, काही लोक भक्ती करत नाही. भक्ती करणारे 1% आहेत. 99% लोक ज्या भक्ती करत आहेत, तर भगवान त्यांच्या हृदयामध्ये जाऊन त्यांना बुद्धी का देत नाही की तुम्ही भक्त बना, जप करा, सर्व शुद्ध भक्त बना. तर उदाहरण दिलेलं आहे, छत्रीचं उदाहरण दिलेलं आहे. छत्री, पाऊस पडतोय, तर तुम्ही छत्री जर पकडली तर तुमच्या अंगावर पाऊस पडणारच नाही. पाऊस म्हणजे भगवंताची कृपा आहे. ते तुम्ही करताय छत्रीवर, माझा पाऊस नाही पाहिजे मला. भगवंताची कृपा सर्वांसाठी आहे, पण तुम्ही म्हणताय की मला कृपा नको आहे. असं लोक म्हणतात, अरे आम्ही भगवंताचा ज्यावेळेस बोलावा येईल त्यावेळेस मंदिरामध्ये जाऊ. भगवंत कमरेवर हात ठेवून उभे आहेत, की 28 विटेवर उभा या म्हणतात. राधा गोपीनाथची खूप उभे आहेत, बासरी वाजत आहेत, सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 पर्यंत. तरी म्हणलेलं आहे का तुम्ही येऊ नका. ओपन आहेत, पण लोकांची इच्छा नाही अशा प्रकारे. तर आपणच म्हणतो की मला हे करायचं नाही, तर त्यामुळे हे आपण आणि भगवंताला विसरतो. आणि मायाशक्तीचे बाह्य जे गुण आकर्षित आहेत, फार आकर्षित आहेत. मायाने एवढं पॅकिंग केलंय जबरदस्त की लोक पाहून बघतात की अरे फार आकर्षक आहे, आणि त्याच्यात बळी पडतात लोक आणि भगवंताशी आकर्षित होत नाहीत. आणि अशाद्वारे भौतिक गुणाकडे आकर्षित होतात आणि कृष्णाला विसरतात. भौतिक गुणाकडे आकर्षित होतात. म्हणून आठवण की राम आणि काम एकत्र चालणार नाही. तर रामाला प्राप्ती करायची असेल तर कामाला त्यागावं लागेल. तुम्हाला मी भोग पण करीत राहीन आणि कृष्ण भक्त पण करायचं, दोन्ही कधी होणार नाही. तर कृष्णाची प्राप्ती करण्यासाठी काहीतरी त्यागावं लागेल. तर ही आहे भक्ती अशा प्रकारे.
तर हा जीवाचा स्वभाव आहे. तर म्हणून हे चैतन्य चरित्रामध्ये हा श्लोक, सुंदर श्लोक आलेला आहे. मायामुळे भ्रमित होतो, माया त्याला भ्रमित करते. श्रीमद भागवत मध्ये वर्णन आहे, दुरासऱ्या या बहिर्त मानेना. तर मायेचं संपूर्ण जग आहे, हे भौतिक जग आहे, संपूर्ण मायेचे जग आहे. आणि याची अध्यक्षता कोण आहे? दुर्गा देवी आहे. तीन ताप तर देते, आध्यात्मिक आधी भौतिक आधी देते. बहिरार्थ मानेना, तर हा श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदाबद्दल श्लोक आहे हा, की माया बहिरार्थ दुरासऱ्या दुष्कृती लोक आहे संपूर्ण. सुकृती लोक भगवंताची भक्ती करतात, आणि जे दुष्कृती लोक जे आहेत, बहिरार्थ दुरासऱ्या, मायेच्या जगाला दुरासऱ्या म्हणतात. संपूर्ण जगत हे मायेचे जगत आहेत. या ठिकाणी कधी भक्ती करणं फार अवघड आहे. भक्ती कधी करू शकतो? भक्ताच्या संघामध्ये येऊन जर भगवंता स्मरण आपण केलं, तर मग सुकृती बनू शकतो. तर ते संपूर्ण दुरासर आहे, फार दूर आहे आपल्यासाठी, मायेचं जगत प्राप्त करण्यासाठी. कधी या जगामध्ये कितीतरी लोक आले, म्हणले की आम्ही यशस्वी होऊ, म्हणून सांगतात की कितीतरी आले, हात उपटले की मी, माझा कधीही नाश होणार नाही. आले, बोलले, आणि त्यांचा पण नाश झाला सर्वांचा. आले, राहिले, बोलले, आणि सर्वांचा नाश झाला. अशा प्रकारे तर कुणी या ठिकाणी जो मायेची शरणागती घेतोय, तर सर्वांचा नाश झाला आहे. पण जो कृष्ण भक्ती करतो, त्याचा कधी नाश होत नाही. म्हणून या मायेच्या जगाला, भौतिक जगाला दुरासरे म्हटलेलं आहे. दुष्ट आहे तर नेहमीच चमकतं, तुम्हाला काय त्रास देणार या ठिकाणी. सर्व ठिकाणी तर आध्यात्मिक आधी भौतिक आधी देवी. म्हणून खरं जग काय आहे? आध्यात्मिक जगत आहे. म्हणून त्या जगताची म्हणजे कृष्णाची आपल्याला भक्ती केली पाहिजे. प्रभूजी पण हे कृष्णभवनीमध्ये जे लोक येत नाहीत ते ह्या गोष्टीचा विचारच करत नाहीत की बाबा आपल्याला हे असं करावं किंवा कसं होतं. विचार करत नाहीत, तर हे त्यांची समस्या आहे. तर त्यांच्या ते अज्ञानामध्ये आहेत. ते अज्ञान आहेत. तर जर कोणी भक्त गेला, त्यांना सांगितलं की बाबा, अरे तू श्रीमंत वडिलाचा पुत्र आहेस, भगवान श्रीकृष्ण आपले पिता आहेत, आनंद कोटी ब्रह्मांड आहे, भरपूर संपत्ती दिली, आणि तू अशा प्रकारे, वडिलाकडे भरपूर संपत्ती आहे, पण एखादा मुलगा जर वडिलाचं घर सोडून रस्त्यावर फिरत असेल, रस्त्यावर झोपतोय, भीक मागतोय, तर एखादा साधू संत किंवा गुरु त्याकडे जाईल, त्याला सांगितलं, अरे बाबा तुझा वडील तर एवढा श्रीमंत आहे, एवढं धन आहे त्याकडे, तू असं काय वागतो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे भौतिक जगामध्ये लोक पण आहेत, त्यांना ज्ञान नाही भगवंताचं, की मला भक्ती केल्याने सर्व काही प्राप्त होणार आहे. म्हणून ते म्हणतात, भक्ती करायची मला काय आवश्यकता, मीच कर्म केलं तर मला सुखी होईल मी सर्व. पैसा मीच कमवणार, माझ्या इंद्रियाला सुख करणार, कारण भगवंत वगैरे काही नाही. पण त्याला एवढं माहित नाही की संपूर्ण धन भगवंताचं आहे, आणि भगवंताची भक्ती केल्यामुळे जीवनामध्ये आत्मशांती प्राप्त होणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन मिळवणे कोटी कोटी सेवेना येणार नव्हते. एवढं कोटी कोटी धन मिळवा, पण बरोबर काही येणार नाही. आत्मशांती प्राप्त होणे, म्हणून भक्ती जो मार्ग आहे, आत्मशांती प्राप्त होईल. हरिकृष्णाचा जप आपण करतोय, विधिविधानाचं पालन करतोय, शास्त्राध्ययन करतोय, तर मन शांती प्राप्त होते. तर मन शांती प्राप्त होते, दुसरा काही उपाय नाही. ज्या तुम्ही धन कमवायला बँकेत टाकला, तर रात्र लोकांना झोप येत नाही, की अरे धन कुठेतरी बँक बंद होईल, चोर येतील, लुटून जातील, झोप येणार, त्यांना गोळ्या घालत झोपेच्या, शांती नाही जीवनामध्ये. पण भक्त काय असतो? कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत मायादास सदा उदास, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे दुरासर आहेत, असत्य वा वाईटचा आश्रय घेतलेला आहे. भौतिक जगत पूर्ण असत्य आहे, नाश होणार आहे, पूर्णपणे वाईट आहे. पण भगवंताची भक्ती आणि भक्ती मार्गच फार सुखदायक मार्ग आहे. बाकी सर्व असत्य आहे आणि वाईट आहे. जो दुराश्रयाचा आश्रय घेईल तो निराश होईल. त्या भौतिक जगामध्ये जो पण कोणी याचा आश्रय घेईल, कुणाचा? मायादेवीचा भौतिक जगाचा आश्रय घेईल, या जगामध्ये सुख होण्याचा प्रयत्न करेल, तो नेहमी निराश होणार आहे. कधी त्याला जीवनामध्ये सुख प्राप्त, जरी वाटत असेल की मी सुख प्राप्त करताय, पण खरं शाश्वत सुख नाही, तर तो जीवनामध्ये निराशच होणार आहे. हरे कृष्ण. तर चौथा आहे मिथ्या आकांक्षा. तर अशा प्रकारे मायेमुळे भ्रमित होतो. हे आपण रोगाच्या स्तोत्रामध्ये पाहतोय, वैयक्तिक आहे, सामूहिक आहे. त्यामध्ये अविद्या, अहंकार, विस्मरण. तर हे मिथ्या आकांक्षा आहे. हा एवढा पाठ झाल्यानंतर आपण आपल्या अटेंडन्स घेऊ. या भौतिक जगात सर्व सुखी होण्याचा प्रयत्न करतात, सर्वांना सुख पाहिजे, कुणाला दुःख नको आहे. मिथ्या आकांक्षा आहे संपूर्ण.
जगामध्ये कधी सुखी होऊ शकत. सुख आहे पण किती आहे? फार थोडं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सुख जवसाय वेळी दुःख पर्वत आहे वेळी. सुख एवढंच आहे. जसं कोण आरोग्य व्यक्ती आहे, तर पहिली अशी पद्धत होती, कोण जर चोरी केली काहीतरी केलं तर त्याला पाण्यामध्ये बुडवायचे अशी, आणि त्याचा जीव चालला की थोडं त्याला वर काढायचं. त्याला वाटायला अरे किती सुख आहे असं वाटायचं त्याला, परत बुडवायचे अशा प्रकारे. तर भौतिक जगामध्ये सुख फार कमी आहे, पण दुःख जास्त आहे, पर्वता एवढं आहे. तर म्हणून भौतिक जगात सर्वजण सुखी होण्याचा प्रयत्न करतात, पण सुख प्राप्त होतं का? पण त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात. तर भगवंताने भौतिक जगाला काय दिलंय? किंवा दुःखालय माशा होतं, भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. दुःखच आहे आणि आश्वासत आहे, त्या ठिकाणी दुःखच मिळणार आहे. दुःखालय आहे, भोजनालयामध्ये गेलं तर भोजन मिळणार आहे, हिमालयामध्ये बर्फ मिळणार आहे की नाही? वाचनालयामध्ये गेलं तर पुस्तकच मिळणार आहे संपूर्ण. मदिरामध्ये गेलं तर मदिराच मिळणार आहे. त्या ठिकाणी दुसरं काय प्रॉब्लेम? भौतिक जगामध्ये सर्व दुःखच मिळणार आहे. सर्व त्यांचे जे काही प्रयत्न आहेत सर्व निष्फळ होतील त्या ठिकाणी. पण लोक म्हणतात की हम एक दिन होंगे कामयाब, हमें है विश्वास, है की नाही? तुम्ही ऐकलं असेल हे गीत. आमचा पूर्ण विश्वास आहे की मेलेल्या माणसाला मी जीवन करणार एक दिवस. 100 वर्षापासून प्रयत्न करतो, एक माणूस मेलेला जीवन करू शकले नाही, है की नाही? उलट ज्या संशोधन करतात, ज्याच लोक मरतायत, ज्याच बिमारी पण निर्माण होत आहेत अशा प्रकारे. पण अविद्येमुळे तो व्यक्ती दोष पाहू शकत नाही. हे संपूर्ण याच्यात दोष आहेत, पण त्याला अविद्या झालेली आहे, अज्ञान आहे. म्हणून त्याला वाटते की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही, मी काय आहे? स्वयंपूर्ण आहे, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची बिमारी झालेली नाही. लोक एक चूक दुरुस्त करायला जातात व आणखी एक चूक करून बसतात. तर बौद्धिक विज्ञान काय आहे? एक चूक दुरुस्त करायला जातात आणि दुसरी चूक करून बसतात संपूर्ण अशा प्रकारे. एक बिमारी करण्यासाठी गेली तर दुसरा साईड रोग तयार होतो, साईड अशा प्रकारे. तर हे जर्मनीमध्ये एक असं झालं होतं एकदा, की जर्मनीमध्ये मांजरांची संख्या वाढली होती. त्यांना वाटलं की जी बिमारी आलेली आहे मांजरामुळे झालेली आहे. सर्व मांजर मारून टाकले जर्मनीमध्ये. पण मांजर मारल्यानंतरच उंदराची संख्या वाढली आणि उंदरामुळे प्लेग झाला होता त्या ठिकाणी अशा प्रकारे. म्हणजे एक म्हटलं की अरे मांजरामुळे ही बिमारी समस्या झाली, मांजरा मारून टाकलं. मांजरे गेले की मग उंदरं वाढले, कारण मांजर उंदर खातात. उंदरं वाढल्यामुळे प्लेग झाला. भारतामध्ये पण झाला होता ना प्लेग, उंदरामुळे प्लेग होतो अशा प्रकारे, त्याचे किड्यावर अशा प्रकारे. तर म्हणून बहुतेक जगामध्ये एक समस्या सोडवला गेला, दुसरी समस्या निर्माण होते अशा प्रकारे. म्हणून या जगात जगण्यासाठी असा संघर्ष करावा लागेल. भौतिक जगामध्ये जगण्यासाठी असा संघर्ष करावे लागेल. अशा स्थितीत एखाद्याला कृष्ण भावना घेण्यास विनंती केली तर ते घेणार नाही. तर त्याला सांगितलं की बा तू दुःख भोगतोय संपूर्ण, भौतिक जगात दुःखालय आहे, शाश्वत सुख नाहीये. मंदिरमध्ये या, प्रसाद कर, डान्सिंग कर, कीर्तन कर, नामजप कर, तर तो राजी होणार नाही. त्याला वाटतं की हेच माझ्या जीवनाचा उद्देश, हेच माझ्यासाठी सुख आहे संपूर्ण. जर डुकराला गटारामध्ये राहिलं ना, त्याला बाहेरून तुम्ही मला हलवा पुरी खाणार नाही, काही गटारामध्येच राहील त्याच प्रकारे. तर भौतिक जगाचे दुःख आहे सुख आहे तर त्याच प्रकारे आहे. तो म्हणेल की हेच मी सर्वात सुखी आहे, माझ्यापेक्षा कोणी सुखी नाही, तर ते घेणार नाहीत. हे संपूर्ण मिथ्या आकांक्षा आहे. दुसरं आहे सामूहिक कारण. पहिलं आपण वैयक्तिक पाहिलं, दुसरं आहे सामूहिक कारण. कशाचं? रोगाचं कारण. सामूहिक कारण काय? नास्तिक नेते, हे जे संपूर्ण नेते आहेत नास्तिक आहेत. भगवंताबद्दल कुठल्या प्रकारचा त्यांना विश्वास नाहीये. न अस्तिक म्हणजे भगवंत नाहीये, भगवंताचं अस्तित्व ते मान्य करत नाही. पुढे बसा हे तुम्हाला दिसेल, तिथं बसा हे दिसेल तुम्हाला, दोन्ही होईल एखादं. पाणीच्या पाठीमागे बसू शकता. हा तिथं बसू शकतो, भरपूर जागा आहे. तर नास्तिक नेते आहेत, काय करतात ते? सामान्य लोकांना अंध नेते चुकीचा मार्ग दाखवत आहेत, की माझ्या पाठीमागून या, मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो, सुख प्राप्त करतो. जर आंधळ्याच्या पाठीमागे गेलं तर त्यापासून आंधळा पण खड्ड्यामध्ये पडणार आणि आपण पण खड्ड्यामध्ये पडणार. तुम्ही पाहिले प्राण्यामध्ये असं असते, मॉप सायकॉलॉजी असते, त्याला मॉप सायकॉलॉजी म्हणतात. एक प्राणी पाण्यामध्ये पडला, मेंढरं असतात, शेळ्या असतात, त्याच्या पाठीमध्ये धड 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 पडणार सर्व, ते विचार करणार नाही. तर माणसाला पण तसंच आहे. हे नास्तिक नेते जे आहेत, अंध नेते, त्यांची तुलना केली अंध नेत्याप्रमाणे. त्यांना म्हणजे आत्मसाक्षात्कार नाहीये, त्यांचे जे हे आहेत दिव्य ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं नाही. म्हणून हे त्यांना चुकीचा मार्ग दाखवतात, की नाही नाही, तुम्ही भगवंताची भक्ती करू नका, हेच मार्ग करा, हे करा, असे हे नास्तिक नेते त्यांना मार्ग दाखवतात. तर ह्याच्यामध्ये नास्तिक नेत्यामध्ये कोण आहेत? राजनीतिक नेते आपले नेते आहेत, तत्वज्ञानी आहेत,
ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद सर्व याचा अध्ययन केलेला आहे, हे पण लोक आहेत. या सर्व वेदाचा उद्देश आहे भगवंताला जाणणे. पण हे लोक म्हणतात की नाही नाही, तुम्ही भगवंताची भक्ती करू नका, तुम्हीच भगवंत आहात, मीच भगवंत आहे, सर्व काही भगवंत आहेत. तिसरे आहेत वैज्ञानिक. हे पण नास्तिक नेते आहे. वैज्ञानिक पण भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत, आत्म्यावर कधी विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणतात की आत्मा वगैरे काही नाही, तुम्ही खा प्या मौज मजा करा, सर्व करा. म्हणून आजचे जे वैज्ञानिक आहेत काय करतात, जास्तीत जास्त कसं जगलं पाहिजे आणि जास्तीत जास्त इंद्रिय तृप्ती कशी केली पाहिजे हे शिकून गेल्या. तुमच्यासाठी संपूर्ण जे वैज्ञानिक संशोधन ह्यासाठीच आहे. जास्तीत जास्त जगायचं, कुणाला मारायचं नाही. पण तिकडे अनेक प्रकार हॉस्पिटल आहेत, आणि जगून काय करायचं आहे, जास्तीत जास्त इंद्रिय भोग करायचं आहे, भक्ती नाही करायची. तर हाच उद्देश आहे. तर म्हणून सांगितलेलं की राजनेते, तत्वज्ञ, वैज्ञानिक सर्व समाजाचे नेते आंधळे आहेत. का? कृष्ण भावना भावित नाहीत. जर कुणी राजनेता, तत्वज्ञानी, वैज्ञानिक जर कृष्ण भावना असतील तर ते आंधळे नाहीत. त्यांच्याकडे जर कृष्ण भावना नसेल, भगवंताबद्दल ज्ञान नाही, तर ते संपूर्णतः आहे ते आंधळे आहेत. तर हे आंधळे आहेत कारण ते कृष्ण भावना भावित नाहीत. तर आपला अटेंडन्स घेऊया, एक तास झालेला आहे. हरे कृष्णा. भक्तांना विनंती आहे, कोणाला प्रश्न वगैरे आहे कोणाला ऑनलाईन मध्ये? किती भक्त उपस्थित आहेत? 25. ठीक आहे. आणि इथं 7. अलका सातपुते माताजी, अंबाजी बसरगे प्रभूजी आहात का? हरे कृष्णा दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम. अमृता पाध्ये माताजी, कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। अमृतवाणी देवी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। अर्चना हिंडलकर माताजी, बालाजी बेलखेडे प्रभुजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। बलराम बलभद्र राम प्रभु, हरि बोल प्रभु जी, हरि बोल। भारती मिरजकर माताजी, हरे हरे कृष्णा प्रणाम प्रभु जी। दीपिका शेट्टी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। गायत्री कुलकर्णी माताजी, हरि बोल। जयंत कुलकर्णी प्रभुजी, हरे कृष्ण प्रभू जी। ज्योत्सना पांडा माताजी, हरे कृष्ण प्रभु जी प्रणाम प्रभु जी दंडवत प्रणाम। केशव गोविंद प्रभु, हरे कृष्णा। ललित गौर प्रभु, हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु जी। मनीष पाध्ये प्रभुजी, हरे कृष्णा दंडवत प्रणाम। मारुती आसबे प्रभू, पहिल्यांदा अनुपस्थित झाले, कुठे बाहेर गेले प्रभू. मनीषा आसबे माताजी, मुरली मनोहर प्रभू आहेत का उपस्थित? नरसिंह दर्जी प्रभू, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम प्रभु। ओम तळेकर प्रभुजी आहेत का? ओम तळेकर प्रभुजी, राम मोहन प्रभू, हरे कृष्णा। रुक्मिणी कृपा माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। रुपेश पाध्ये प्रभुजी, हरे कृष्णा प्रभू दंडवत प्रणाम। ऋतुजा पाध्ये माताजी, हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम। शैला काटकर माताजी आहेत का? शैला काटकर माताजी, शीतल भोयटे माताजी, माताजींना सांगा. अर्चना माताजी, सिद्धी कदम माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। श्रीकांत कदम प्रभुजी, हरे कृष्ण माताजी सेवा करें. सुजाता गुरु माताजी, सुंदरी कालंदी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम।
सुरेखा खारगे माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। सुरेश गिजे प्रभु, हरे कृष्ण प्रभु जी। सुषमा बेलखेड़े माताजी, हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। स्वाति सुनील पाटिल माताजी, तरणी गौरी माताजी, हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। पिया पाठक माताजी, उज्ज्वला भक्ति माताजी, विद्या धर्माधिकारी माताजी, हरि बोल प्रभु जी दंडवत प्रणाम। प्रणाम। साधना भक्ति माताजी, विद्या खांबेकर माताजी, हरि बोल प्रभु जी दंडवत प्रणाम। मुकेश मिसाळ प्रभु जी, माधुरी राधा माताजी, हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। गुरुनाथ लाड प्रभू जी, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. ऑनलाईन मध्ये बरेच भक्त उपस्थित आहेत. धन्यवाद आपल्या सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल ऑनलाईन मध्ये. हरे कृष्णा प्रभु जी। हरे कृष्ण. मुरली मनोहर दास। कोण? मुरली मनोहर दास बोल. हा धन्यवाद धन्यवाद. तुमचं प्रतिनिधी टाकतो मुरली मनोहर. नाही त्यांचं वरतून जी आर आला की निघालं की मग निघताना भरते. मुरली मनोहर धन्यवाद. चला तर हे आपण सामूहिक कारणामध्ये पाहतोय नास्तिक नेत्यामध्ये. नास्तिक नेते कोण कोण आहेत? तर कृष्ण भावना भावित नाहीत. तर म्हणून पुढे वर्णन आहे की भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 15वा श्लोक आहे. नमा दस्कृतनो मूढा प्रपदन्ते नारादमा माया प्रतज्ञाना असुरम भाव मासिका. तर 4 प्रकारचे लोक भगवंताची शरण घेतात आणि 4 प्रकारचे लोक भगवंताची शरण घेत नाहीत. तर हे दुष्कृती, मूढ, नराधम आणि माया प्रज्ञाना. तर हे 4 प्रकारचे लोक जे भगवंताची शरण घेत नाहीत. जे अत्यंत धूर्त आहेत, नराधम आहेत, मूर्ख आहेत आणि ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे आणि ज्या असुरांचा नास्तिक स्वभाव धारण करतात. तर हे संपूर्ण गुण हे कुणामध्ये आहेत? राजनेते, तत्वज्ञानी, वैज्ञानिक ह्याच्यामध्ये अंतर आहे. पण जो भगवंत कृष्ण भावना भावित आहे तर तो, कारण हे लोक कृष्ण भावना भावित नाहीत आणि हे लोक कृष्ण भावना भावित होऊ शकत नाहीत. हे त्यांच्याकडे हे गुण आहेत दुष्कृती लोकांचे. म्हणून हे सामूहिक कारण आहे संपूर्ण याच्यामध्ये. नास्तिक नेते आहेत, तत्वज्ञानी आहेत, राजनीतिक आहे, वैज्ञानिक आहेत. हे सामूहिक कारण कशाचं आहे? रोगाचं सामूहिक आहे. एक वैयक्तिक कारण होतं अविद्या, अंधकार, आणि सामूहिक कारण होतं हे संपूर्ण नास्तिक नेते. तर कुणाला काही प्रश्न आहे? हे सर्व कृष्णाची शरण घेत नाहीत. कोण? मूढ, नराधम, असुर आणि हे दुष्ट लोक हे कृष्णाची शरण घेत नाहीत. भगवद्गीतेच्या ह्या नुसार नेते नास्तिक जीवनशैली स्वीकारून सर्व ज्ञानापासून दूर आहेत. सर्व जे नेते जे आहेत याला नास्तिक म्हणले आहे, कारण संपूर्ण हे भगवंताची शरण घेत नाहीत. काय? दुष्कृती, मूढ, नराधम आणि असुर लोक आहेत. संपूर्ण भगवंतापासून दूर घेऊन जातात पण भगवंताच्या जवळ घेऊन येत नाहीत. म्हणून यानुसार नास्तिक जीवनशैली स्वीकारून सर्व ज्ञानापासून दूर आहेत. म्हणून ते वास्तविक धूर्त आणि नराधम आहेत. तर म्हणून शास्त्र असं सांगत नाही की कुणालाही नराधम म्हणत नाहीत, कारण त्याच्याकडे ते भगवंताची भक्ती करत नाहीत किंवा जे भक्ती करतायत त्यांना पण ते भक्ती करू देत नाही. स्वतः पण करत नाहीत आणि दुसरा पण करू देत नाहीत. म्हणून ह्याला म्हटलं की धूर्त, नराधम, नास्तिक आणि मूर्ख म्हटलेलं आहे. नराधम म्हणजे मनुष्यामध्ये आधम, नरामध्ये आधम, म्हणजे याला गाढवाची उपमा केलेली आहे. गाढवाप्रमाणे व्यक्ती असतात संपूर्ण अशा प्रकारे. धूर्त आणि नराधम आहेत, मूर्ख आहेत आणि नराधम आहेत. गाढव पण मूर्ख असतो. तर त्याला कोण दुसरं गाढव आलं सांगितलं तू एवढं मेहनत कशाला करतोय, धोब्याचे कपडे काय आहेत फिरते, तर तुला फक्त खायला थोडंही पाहिजे ना, चारा पाहिजे, तर ते कुठं पण भेटून जाईल. तो म्हणतो नाही की मी हे जर कार्यच राहिलो ना तर आणखी जास्त मला प्रमोशन होणार याच्यामध्ये, गाढवाचा उद्देश असतो. तर त्याच प्रकारे धूर्त आणि नास्तिक लोक काय म्हणतात, मग गेलं ना ते आता. मी हे कार्य करत राहणार हा आणि कार्य करून काय करणार, मला आणखी जास्त प्रमोशन किंवा जास्त धनाची मला प्राप्ती होणार, अशा प्रकारे त्यांचं हे उद्देश असतं. म्हणून दुसऱ्यांना भक्त बनवू देत नाहीत. स्वतः तर भक्त बनत नाहीत पण दुसऱ्यांना ते भक्त बनवू देत नाहीत. स्वतः कृष्ण भावना स्वीकारत नाही, दुसऱ्याला स्वीकारू देत नाहीत. जर दुसरा भक्ती करत असेल
तर ते म्हणतील, अरे तुम्ही कृष्ण भक्ती का करताय, तुम्हाला प्रयोग करून काय भेटणार आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे घ्या, मी दुःख भोगतोय, तुम्ही पण दुःख भोगा, अशा प्रकारे आणि चांगलं कार्य कधी सांगणार नाहीत लोक. पण भक्त जो आहे त्यांना चांगल्या मार्गामध्ये घेऊन जाईल. पण बाकीचे जे लोक आहेत ते म्हणणार नाही की तुम्ही भक्ती करा अशा प्रकारे. तर म्हणून हे धूर्त आणि नास्तिक आहे, स्वतः पण भक्ती करत नाही तर दुसऱ्याला पण करू देत नाही. तसं एक उदाहरण पाहतो तुम्ही की एका गाडावरून एक मुलगा आणि त्याचा वडील चालले होते. म्हणजे गाडावर मुलगा बसला होता आणि वडील चालत होता. तुम्ही कथा ऐकली असेल. तर लोक भेटले आणि म्हणले, अरे तुम्ही काय करताय, तरुण मुलगा बसलेला आहे, म्हातारा चालतोय. मग तो मुलगा खाली उतरला, वडील बसला. पुढे गेल्यानंतर म्हणले, अरे तुम्ही काय करताय, म्हातारा गोळ बसला आणि लहान मुलगा चालतोय. मग काय केले, दोघी बसले त्याच्यावर. तर दोघी बसल्या तर म्हणजे काय तुम्हाला काय हे दया माया आहे का नाही, दोघं बसले, काढायचं काय हार होईल. ते दोघी खाली उतरले, चालायला लागले मोकळ्या गाड्या घेऊन. तरी पण लाव, अरे काय तुम्ही काय गाडवाला असं मोकळं घेऊन चालला, बसायला पाहिजे. आणि अशा प्रकारे समाजामध्ये तुम्ही चांगलं कार्य करत असाल तरी लोक नाव ठेवतील, वाईट कार्य करण्याचं फार नाव ठेवणारे कमी आहेत. पण भक्ती कार्य करत असाल ना तर तुम्हाला फार नाव करतील. ते म्हणतील की आमच्या कमी स्तरावर या, आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ काय होत आहे, मी दुःख भोगतोय, तुम्ही पण दुःख भोगा, अशा प्रकारे. तर अशी भावना आहे अशा प्रकारे. तर स्वतः कृष्ण मला स्वीकारत नाहीत आणि दुसऱ्याला पण स्वीकारू देत नाही. तुम्ही पण करू नका, कारण मी करत नाही. घरामध्ये अनेक उदाहरण पाहू शकतो अशा प्रकारे. आम्ही भक्ती करता, तुम्ही एकटेच का करता, तुम्ही एकटेच करून काय होणार आहे तुम्हाला, सर्वांनी केलं पाहिजे ना. पण हे नरसिंहदेव सांगतात प्रल्हाद महाराजांना की अशा प्रकारे भगवंताचे जर विमान जे आहे खाली मदत करून दिली जाते, पण वर गेल्यानंतर स्वतःच पायलट त्याला हे करावं होतं, सांभाळावं होतं. त्यावेळी कोणी रक्षण करू शकत नाही. म्हणून सर्व जग नरकात चालेल, आपण नरकात जायचे नाही, तर तिचा गुण बाहेर जायला पाहिजे, तरी भक्ताचा गुण आहे. तर अशा प्रकारे सर्व नास्तिक लोकांची भावना असतात. तर हे स्वतः भक्ती करत नाहीत आणि दुसऱ्याला पण कृष्णाची शरण घेऊ देत नाहीत. तिसरं आहे रोगापासून बरे होणे. आपण पाहिलं रोगाचं स्तोत्र पाहिलं दुसरं, आणि पहिलं होतं की पहिलं होतं रोगाचं लक्षण, दुसरं होतं रोगाचं स्तोत्र, तर तिसरं आहे रोगापासून बरे होणे. महत्वाचं आहे. तर बिमारी झाली, लक्षण आहे, रोग झालेला आहे, लक्षण पाहिले आहेत. तर सर्व झाल्यानंतर काय पाहिजे, त्या रोगापासून बरं झालं पाहिजे. आपल्याला कावीळ झालेली, अविद्येची कावीळ झाली, अज्ञान आहे, भगवंतामध्ये रुची नावाच्या मध्ये रुची नाही, भक्तीमध्ये रुची नाही, भौतिक कार्यामध्ये भरपूर रुची आहे आणि आध्यात्मिक कार्यामध्ये रुची नाही, जेणेकरून त्याला काय झालेली आहे, अविद्येची कावीळ झालेली आहे. तर तिसरं आहे लक्षण पाहिलं, रोग पाहिलं, आता तिसरा पाहायचा आहे की रोगापासून उपाय. स्तोत्र पाहिले कुठून झालेला आहे रोग, मच्छर चावलेला आहे, पित्त झालेला आहे, काय झालेला आहे हे पण समजलं आपल्याला. तर आता या रोगापासून आपल्याला बरं व्हायला, अविद्येच्या काळीपासून बरं व्हायचं आहे. तर कसे रोगापासून कसं बरं व्हायचं आहे, जप केल्याने. आता कावीळ जर झाली तर तुम्हाला औषध खावं लागेल. हरिनाम जप केल्याने कावीळ ठीक होणार नाही, बिमारी झालेली, तर तुम्हाला औषध खावं लागेल. अज्ञान, अंधकार, जीवनामध्ये कृष्ण भक्ती नाही. जर कृष्ण असतील तर जीवनामध्ये प्रकाश होईल, तर कृष्ण नसतील तर अंधकार आहे. कृष्ण सम सूर्य माया अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार. तर जीवनामध्ये कृष्ण नसतील तर जीवन संपूर्ण अंधकार आहे. शून्य इतम जगत सर्व गोविंद विरवेणे. जीवनामध्ये कृष्ण असतील तर जीवन शून्यवत आहे. जसं आहे, एक जर नसेल, एकच्या नुसते शून्य शून्य जर करत येईल तर सगळं शून्य प्रकारे जीवन आहे. पण एक कृष्ण कोण आहेत, एक प्रमाणे. जर जीवनामध्ये आपल्या कृष्णाला जर जोडलं तर 10, 100, 1000, 10,000, लाख, कोटी असं होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारे रोगापासून बरं व्हायचं आहे तर कसं जप केल्याने. अविद्येची कावीळ झाली, अज्ञान आहे, तर त्याला जप केल्याने रोगापासून, म्हणजे भगवंताचा नप जप केल्याने, जप केल्याने नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य करून सर्वनाम. भगवंताचं नाम जप केल्याने भगवंताबद्दल जे प्रेम आहे ते जागृत होऊ शकतं. भगवंताचं प्रेम आपण विसरलेलं आहे. मी कृष्णाचा सेवक आहे, कृष्णाची भक्ती करणं माझं कर्तव्य आहे, हे पूर्णपणे विसरलेलं आहे, अज्ञानामध्ये आहोत.
तर ज्ञान कसं प्राप्त होईल? जप केल्याने. जप कोणाचा करतो आपण? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे राम राम राम. राम राम हरे कसा हरे. केला पाहिजे? काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक. काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक. नजर हटी दुर्घटना. ड्रायव्हिंग करतो ना आपण, ड्रायव्हिंग करताना इकडे तिकडे पाहतो का आपण? खातो काही करत नाही ना. ध्यानपूर्वक करतो आपण. पण जप करताना बोलतो, पाहतो काय चाललंय इकडे, हे काय करताय तिकडे, टीव्ही मध्ये काय चाललंय, फोन आला कोणाचा, ध्यानपूर्वक नाही. तर मग काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक जप केला पाहिजे. 4 माळा 8 12 माळा 16 माळा जे काय भोग असला तरी काळजीपूर्वक व ध्यानपूर्वक भगवंताचे नाम घेतल्याने, तो नाम श्रवण करून कृष्ण भावना स्वीकारल्याने अविद्या नष्ट होते. जी भगवंताच्या देव प्रकृतीचा व त्यांच्या स्वरूपाचे मधुर आस्वादन करे जीव. अशा प्रकारे भौतिक कार्यामध्ये पण बिमारी झाली असेल, आपण वेळच्या वेळेला सकाळ दुपार संध्याकाळी ठरल्यानुसार डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे औषध घेतो, तो बिमारी ठीक होते. तर त्याच प्रकारे आपल्याला पण गुरु सांगतात रोज सकाळी दुपार संध्याकाळ जप करण्यासाठी सांगतात. औषध आहे हरिनाम रस. तर याच्यामुळे जी अविद्याची बिमारी आहे ती संपूर्ण नष्ट होते. भौतिक बिमारी तर हे औषध ठीक करतात, पण जे आध्यात्मिक जी बिमारी आहे त्यावर एकच औषध आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणतात, येण्याची औषधी माया नाशी बार लागे हरे कृष्ण महामंत्र लावतो. भौतिक जगामध्ये सर्वात मोठं दुःख आहे बिमारी, भावरोग झालेल्या लोकांना, कावीळ झालेली आहे. पण त्याच्यावर एकच औषध आहे, म्हणजे हरिनाम. त्या हरिनाम म्हणजे भगवंताचं श्रवण केल्याने ही बिमारी ठीक होऊ शकते. रोग असला तरी काळजीपूर्वक ध्यानपूर्वक नाम घेतल्याने, नाम श्रवण करून. नाम काय केलं पाहिजे? घेतलं पाहिजे. तोंडाने बोलायचं आणि कानाने ऐकायचं आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात, अरे मी नाम जप करतो, मन आमचं फिरतं. बाकीच्या गोष्टी वेळी फिरत नाही आमचं मन. म्हणजे भक्ती नाम जप करतोच फिरतं. मी काल त्या व्यक्तीला काय बोललो होतो, किती पैसे दिले होते 10 वर्षापूर्वी त्याला, ते लक्षात येतं माझ्या. त्या व्यक्तीने मला काय बोलला होता, ऑफिसमध्ये मला कोण बोलला होता, तर त्या भक्ताने माझ्याकडे असं का पाहिला, ते सर्व लक्षात येईल तुला जपाच्या वेळेस. पण बाकीच्या वेळेस तुझं लक्षात येणार नाही ते. सर्व आठवत येतं. म्हणून भक्ताला म्हणतो, अरे माझं मन लागत नाही. तर कृपाल म्हणतात, त्याचं मन लागायचा प्रश्नच नाही या ठिकाणी. मनाचा प्रश्नच नाही या ठिकाणी. कानाने ऐका आणि मुखाने बोला, 2 गोष्टी करायच्या तुम्हाला. मनाला फिरू द्या ना. मन एका माकडाप्रमाणे आहे, लहान बालकाप्रमाणे अनेक उदाहरण दिलेले आहेत. कळतं त्याला काही घेणं नाही मनाचं आपल्याला. म्हणून त्याकडे म्हणतात की मंदिरमध्ये येण्याच्या अगोदर चप्पल आणि दिमाग बाहेर निघाले करतो असं म्हणतात. बाहेर काढून ठेवलं पाहिजे. डोकं चालवलं नाही पाहिजे मंदिरामध्ये आल्यानं. चप्पल तर काढून ठेवलं पाहिजे, म्हणजे आपली बुद्धी पण आहे ना, ते पण काढून ठेवली पाहिजे. बुद्धीने तर्क नाही केलं पाहिजे, बघून अरे असं आहे तसं आहे, असू शकतं तसं असू शकतं. पूर्णपणे काढून ठेवलं पाहिजे अशा प्रकारे. अशा प्रकारे ध्यानपूर्वक भगवंताचे नाम घेतल्याने आणि नाम श्रवण कानाने ऐका आणि मुखाने बोला. मनाचा प्रश्न नाही काही, गुण कार्य करा, तुम्ही श्रवण आणि कीर्तन करा, आपोआप मन नियंत्रित होईल अशा प्रकारे. आणि श्रवण करून कृष्ण भावना स्वीकारल्याने, कृष्ण भावनेची स्वरूपाचं आहे भगवंताचं नाम जप केल्याने सुरुवात होते. म्हणून सर्वांना भेटतो आपण, तुम्ही हरे कृष्ण म्हणा म्हणतो लोकांना. तर म्हणत नाही की तुम्ही प्रसाद खा, गीता वाचा, हे सुरुवातीला आपण म्हणत नाही. तुम्ही हरे कृष्ण जप करा. मंदिरमध्ये कुणी आले ते हातामध्ये जप मारले जाते, जप करा, एक माळ जप करा. अशा प्रकारे कृष्ण भावने सुरुवात नाम जपाने होते. म्हणून अविद्या त्यामुळे नष्ट होते, अज्ञान नष्ट होते आणि ज्ञान प्राप्त होते. जी भगवंत दिव्य प्रकृतीच्या त्याच्या स्वरूपाचे मधुर आस्वादन करेल, अशा प्रकारे नाम जप केल्यामुळे काय करेल? जीव भगवंताचं मधुर स्वरूपाचं आस्वादन करेल. भगवंताचं नाव आपल्याला मधुर लागेल. कधी? रोज काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक जप केल्याने. ज्याप्रमाणे खडीसाखरच काविळीवर उपाय आहे, त्याचप्रमाणे हरिनामाच भावरोगाचा उपाय आहे. काविळीवर खडीसाखर उपाय आहे, तर त्याच प्रकारे ह्या भवरोगावर काय उपाय आहे? हरिनाम. भवरोग झालेला आहे त्याच्यावर हरिनाम जप करणे हाच एक उपाय आहे. एकच औषध आहे, दुसरं कुठलंही औषध नाही. याचा परिणाम काय होणार? रोज आपण जर जप केला ध्यानपूर्वक 16 माळा काळजीपूर्वक ध्यानपूर्वक जप केला, याचा परिणाम काय होईल? चेतो दर्पण मार्जन भव महादावागी निर्मादनम श्रेय केरो चंद्रिका वितरण विद्यावधु जीवनम आनंदा बुद्धी वर्धनम प्रतिपदम पूर्णात्मार्थम सर्वात्मा परम विजते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर दररोज आपण जप केला 16 माळा 8 माळा 12 माळा जे काय ध्यानपूर्वक जे करून सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये, तर काय होईल? चित्तदर्पण मार्जन. त्या चेतनेवर जे अनेक वर्षाची धूळ साचलेली आहे, तर ते काय होईल?
साफ होऊन जाईल. आणि ते हृदय साफ करण्यासाठी दुसरं कुठलंही औषध नाहीये. बाकीचं कपडे साफ करण्यासाठी, घर साफ करण्यासाठी सर्व औषध केमिकल आहेत. हृदय शुद्धी करण्यासाठी कुठलंही औषध नाही. हृदयाची कामवासना वाढण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. हे करा, ते खा, ते प्या, कामवासना वाढतील तुमची. पण हृदयातील जे अनर्थ आहेत त्याला दूर करण्यासाठी कुठलंही नाही. त्याच्यात एकच औषध आहे, ते म्हणजे हरिनामाच. हरिनाम. भ्रमित विचारापासून मुक्त खरा रोग हृदयात आहे. त्याला निर्मळ केल्याने भवरोगातून मुक्त होणार. आणि ते कसं होईल? चेतो दर्पण मारण्याने. त्या चित्तावर पूर्ण काय झालंय, आरशावर पूर्ण धूळ फासलेली आहे. मला चेहरा पाहिजे असेल तर आरशाला परत साफ करावा तर पूर्ण चेहरा दिसेल. त्याच्यामध्ये हृदयामध्ये भरपूर धूळ साचलेली आहे. माझ्या सांगतात की आपलं हृदय भगवंताकडे आकर्षित का होत नाही? सर लोहचुंबक आहे, लोखंडाकडे आकर्षित होतं. पण लोखंडावर जर धूळ साचलेली असेल, गंजलेलं असेल, तर ते आकर्षित करत नाही. तर आपल्या हृदयावर काय आहे? धूळ साचलेली आहे. तर ते धूळ साफ केली पाहिजे. नंतर मग जो आत्मा जो आपला हृदय भगवंताकडे आकर्षित होईल. तर त्याच प्रकारे, तर त्या प्रकारे खरा रोग हृदयात आहे. तर हे जप केल्याने आपण भवरोगावरून मुक्त होणार. भव महादावा निर्वाण, भौतिक जगताच्या दावापासून सुटका होईल. चेतोदर्पण मार्जन भव महादावाग्नी निर्वाण. तर हृदयामध्ये अग्नी लागलेली आहे संपूर्ण. कुठल्या कुठल्या अग्नी आहेत? कामाग्नी, दावाग्नी, जठराग्नी, अनेक अनेक प्रकारचे अग्नी आहेत. तर म्हणून सकाळी सकाळी मंगलारतीमध्ये काय करतो? संसार दावा नलले लोका कारणाय कारणे धुना घालतो. तर या संपूर्ण संसारामध्ये आग लागली म्हणतो सकाळी सकाळी. आपण कधी तुम्हाला कुठं आग लागली आहे? तर सर्व तर शांत आहे. अग्निशामक पण तयार आहे. आग लागल्यानंतर वाजता 100 100 बनल्यानंतर परत येतात वाजवतात. कुठं आग लागलेली आहे? आग म्हणजे ही बाहेरची आग नाहीये. हृदयामध्ये आग लागली लोकांच्या. संतुष्ट नाहीये. आग जळतीये अशा प्रकारे संतोष प्राप्त करण्यासाठी. संतुष्ट नाही व्यक्ती. तर म्हणून भौतिक जगता धावांपासून सुटका होईल कशा प्रकारे? हरिनाम जप करून. तर म्हणून संसार धावा नरे तारणा आहे कारण. म्हणून गुरुला प्रार्थना करतो की गुरु कशाप्रमाणे, का ढगाप्रमाणे, पावसाप्रमाणे ते येतात आणि त्या आगीला काय करतात? भिजवतो आपल्या कृपेद्वारे. गुरुशी आपण प्रार्थना करतो सकाळी सकाळी. भगवंताच्या प्रार्थना गुरुला प्रार्थना करतो की तुम्ही या संपूर्ण संसारामध्ये आग लागलेली आहे. त्या आगीवर काय करा? पावसाच्या रूपाने तुम्ही वर्षाव करा आणि अशा प्रकारे त्याला शांत करा. तर अशा प्रकारे हरिनामाची महिमा सांगितलेली आहे की याचा परिणाम काय होईल? चेतो दर्पण मार्जन, सर्व हृदय शुद्ध होईल. आणि हृदयामध्ये लागलेली अग्नी ही संपूर्ण काय होईल? निर्वाहपणा, शांत होईल. फायर ब्रिगेडला बोलवायची गरज नाही. संपूर्ण ते हरिनाम जप केल्याने शांत होईल. तर नामाच्या आता 3 अवस्था आहेत. हरे कृष्ण नामाच्या 3 अवस्था आहेत. 3 प्रकारे आपण नाम जप करू शकतो. असं नाही की सर्व एका स्तरावर आहेत. तर आहे की शुद्ध आहे, नावाभास आहे आणि अपराधयुक्त आहे. तर अपराध करता करता आपण नामजप करतो, बोलतोय, हे करतोय करतोय, एक अपराधयुक्त आहे. दुसरा आहे शुद्ध अवस्था आहे आणि तिसरी आहे नामाभास. अपराधयुक्त, अपराध हे आणि नामाभास आहे. अपराध कमी करण्यासाठी अवस्था आहे. आणि तिसरा आहे शुद्ध अवस्था. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम, त्या टाईपच्या प्रकारे. अपराधयुक्त जप नामाचे 3 प्रकारे व्यक्ती नामजप करतो अशा प्रकारे. 9 दिशीत भक्त जप करतो पण 10 नामपराधी करतो. 9 दिशीत भक्त जो आहे, दीक्षा घेतली आहे गुरुकडून, तो काय करतोय? जप करतोय. आणि 10 प्रकारचे काय करतोय तो? नाम करतोय. तर गेल्या आपण चर्चा करतो कुठले 10 नामपराध काय ते बरोबर. समाज कर्मकांड के समाज समझना। 9वां अश्रद्धालु व्यक्ति को कृष्ण नाम की महिमा का उपदेश करना। 10वां हरे कृष्णा महामंत्र के जप में पूर्ण विश्वास न होना और इसकी इतनी अगाध महिमा सुनने पर भी विषय शक्ति बनाए रखना। ध्यान पूर्वक जप न करना भी एक अपराध है। स्वयं को वैष्णव समझने वाले सभी भक्तों को इन नाम अपराध से बचना चाहिए, जिसे जीवन में अभीष्ट सिद्धि शीघ्र अतिशीघ्र प्राप्त हो. तर हे हरिनाम जप करण्याच्या अगोदर हे सकाळी सकाळी शीर्षासन प्रार्थना,
तेच हरिनामाची महिमेबद्दल वर्णन आहे. हरिनाम किती श्रेष्ठ आहे. जसं चेतोदर्पण महाराजांनी चर्चा करून चैतन्य महाप्रभूने 8 श्लोक दिले आहेत. आणि पहिल्या श्लोकामध्ये 8 सिद्धी प्राप्त होऊ शकतात भगवद्गीता नावामध्ये पहिल्या श्लोकामध्ये. आणि संपूर्ण भक्तीचं सार चैतन्य महाप्रभूने ह्या 8 श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि हे हरिनाम जप करताना दीक्षा तर घेतो, सर करतो, पण आपण 10 नाम अपराध करत राहतो आपण. तर 10 नाम अपराधापासून वाचवलं पाहिजे. तरी माताजीने आता बोलतो की व्यक्ती 10 नाम अपराध जे करतो तर ही काय आहे, अपराध पण करतोय आणि नामजप पण करतोय. यामुळे आपली काय होती, प्रगती होत नाही. तर यापासून वाचला तर पुढील स्तर मिळेल. यापासून वाचला तर पुढचा स्तर प्राप्त होईल. एक प्रश्न होता विचारा. अश्रद्धालू व्यक्ती को हरिनामची महिमा गुणगान करना हे अपराध आहे. पण जेव्हा आपण बुक्स वितरण करायला जातो तेव्हा समोरचा व्यक्ती हे नसतं, भक्त नसतो, पण त्याला पण आपण कृष्ण भावना प्रश्न आहे माता, प्रश्न आहे. समजलं माझं प्रश्नाचं उत्तर मध्ये. तर मातांचा प्रश्न आहे की आसराजवळ कृष्णाच्या महिमेचा उपदेश करू नये. तर संपूर्ण जग आसराजवळ नास्तिकांनी भरलेलं आहे. तर आपण जर विचार केला तर कोणालाच मग पुस्तक वितरण करायची गरज नाही, प्रचाराची संधी भेटणार नाही. पण भक्त काय करतो, आपलं जीवन हे करतो, प्रचार करण्यासाठी जीवनामध्ये थोडं आव्हान स्वीकारतो. पण भगवंताच्या नावाच्या महिमेचा प्रचार करायचा नाही. म्हणजे हरिनाम जप केल्याने तुम्हाला काय प्राप्त होईल हे त्यांना सांगायचं नाही. भगवंत धामाची प्राप्ती होईल, कारण ते विश्वास नाही त्यांना. ते आसरा जो आहेत निंदा करतील ते. पण गीता वाचा, थोडंसं नामजप करा, प्रसाद खा, मंदिरला या, हे सांगण्यासाठी काही चुकीचं नाही. गीता घेण्यासाठी कुणालाही गीता देऊ शकतो, जात पातचा प्रश्न नाही. प्रचार करण्यासाठी कुठला नाही. हा प्रचार नाही केला पाहिजे की नाम जप केल्याने तुम्हाला काय प्राप्त होईल. हरिनामाच्या महिमेचा प्रचार नाही करायचा, पण कृष्ण भावनेचा प्रचार करायचा. हे दोघांमध्ये अंतर आहे. ठीक आहे. यापासून वाचला तर पुढील स्तर मिळेल, पुढची स्तर मिळेल. अपराधयुक्त जप जर ह्यातून वाचला तर पुढचा स्तर म्हणजे अपराध कमी करण्याची अवस्था प्राप्त होऊ शकते. तर काय अपराध कमी करायचे, ही शुद्ध व अपराधयुक्त यांच्या मध्यभागी आहे. शुद्धावस्था आणि अपराधीच्या मध्य स्तरावर आहे, तो मध्यम स्तरावर आहे. तो शुद्ध पण नाहीये आणि अपराधयुक्त नाही, तर मधल्या स्तरावर आहे तो. आणि तिसरी आहे शुद्ध अवस्था. शुद्ध अवस्थेमध्ये जप केलं पाहिजे. काय, यामुळे भाऊ महादावनीपासून मुक्त होती. शुद्ध अवस्थेमध्ये जर जप केला, कुठल्या प्रकारचा अपराध न करता, ध्यानपूर्वक, काळजीपूर्वक दररोज, तर हे महादावानीपासून तो मुक्त होईल. म्हणून बऱ्याच वेळा लोक म्हणतात मी एवढा वेळ जप करतो, 10-20 वर्ष 25 वर्ष पण करतोय, पण आणखी हृदय शुद्ध होत नाही माझं. काय कारण आहे सर, आपण अपराध पण करतोय आणि जप पण करत राहतोय, शुद्ध जप करत नाही. आणि दुसरं आहे अपराध कमी करण्याची अवस्था, ही मध्यस्तरावर आहे. काही काही लोक मध्यस्तरावर असतील, म्हणून इकडे अपराधयुक्त पण नाही आणि शुद्ध अवस्था पण नाही, मध्येच आहे. तळ्यात पण नाही, मळ्यात नाही, दोघीचा पुरता घाटका तो मध्येच थांबलेला आहे. तो प्रगती पण होत नाही, अधोगती होत नाही, त्या स्थितीमध्ये आहे, तसंच आहे तो. काय प्रगती होत नाही त्याची. तर हे नामाभास अवस्था आहे, मध्यस्थितीवर आहे. आणि शुद्ध अवस्था आहे, शुद्ध अवस्थेमध्ये जप केल्यामुळे तो प्रगती एकदम कुठले बुलेट ट्रेन सारखं एकदम वंदे भारत एक्सप्रेस न जाणार आहे, लगेच प्रगती करा. म्हणून बऱ्याच वेळा म्हणतात अरे की माझ्या नंतर आला, एवढी प्रगती त्याची झाली संपूर्ण. भक्तीमध्ये प्रगती केली म्हणजे कुठे निंदा करायची इच्छा नाही त्याची, एवढं प्रचार करतो, अभ्यास करतो, प्रचार करतो, सर्व करतो, सेवा करतो, हे कसं काय झालं. अरे यांनी चांगल्या भक्ताचा संग केला आणि शुद्ध अवस्थेमध्ये नामजप केला त्याने. आणि स्वतःच्यावर हे अवलंबून आहे. नामजप जे आहे स्वतःचा आपला प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. तर मी सांगितल्यामुळे तेवढे, तर स्वतः तुम्ही प्रयत्न केला, भगवंताला प्रार्थना केली, तर भगवंत हे भाव तुम्हाला देऊ शकतात अशा प्रकारे. म्हणून शुद्ध अवस्था, कुठल्या प्रकारचा अपराध न करता ध्यानपूर्वक मुखाने बोलायचं आहे, कानाने ऐकायचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तो करू शकतो. कृष्ण भगवंताची सेवा आहे आणि भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. कुठे करावा, काय करावा, जप कुठं करायचं आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर, मलबार हिमवृत्त रस्त्यावर, ट्रेन मध्ये, कुठं करायचं ते तर एक्स्ट्रा आहे. तर इस्कॉन मध्ये, इस्कॉन मंदिर मध्ये,
किंवा घराला एक मंदिर बनवून घरामध्ये तुम्ही जप केला पाहिजे. श्रद्धा, तर आता हे संपूर्ण अनर्थे निवृत्ती निष्ठा ह्याच्याबद्दल पूर्ण वर्णन आहे. तर आपले अधो श्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थे निवृत्ती निष्ठा याची आसक्ती भाव आणि प्रेम, तर हे संपूर्ण वर्णन आहे. तर आता याच्याबद्दल या 7व्या श्लोकामध्ये भजन क्रिया अनर्थे निवृत्ती निष्ठा आणि निष्ठाबद्दल वर्णन आहे. भजन क्रिया अनर्थे निवृत्ती रुची आणि निष्ठा या 4 गोष्टीबद्दल वर्णन आहे की अशा प्रकारे भगवंताबद्दल निष्ठा जागृत केली पाहिजे. तर या 7 श्लोकामध्ये तर आता कोठे करावा इस्कॉन मध्ये, त्यासाठी काय म्हणावं आहे, श्रद्धा महत्वपूर्ण आहे. जपाने श्रद्धेचा आरंभ होतो, श्रद्धा वाढल्यावर संस्थेचा सदस्य होतो. प्रत्येकामध्ये श्रद्धा आहे ना, कोणावर घरावर श्रद्धा आहे, कोणाची परिवारावर श्रद्धा आहे, कोणाची पैशावर श्रद्धा आहे, कोणावरती श्रद्धा आहे, कोणाची सिक्युरिटीवर श्रद्धा असते. हेच मला वाचू शकतो, हे सर्व माझं काय आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये श्रद्धा आहे. श्रद्धेचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. सात्विक श्रद्धा आहे, राजसिक श्रद्धा आहे, तामसिक श्रद्धा आहे. ती गीतेमध्ये वर्णन आहे अशा प्रकारे. तर कोणी म्हणाल की माझ्याकडे श्रद्धा नाही, कशासाठी, भक्ती करायसाठी. श्रद्धा म्हणजे विश्वास. मला विश्वास नाही, मला इच्छाच होत नाही भक्ती करायची, बाकीच्या गोष्टी करायची होते. तर जरी श्रद्धा नसेल तर तुम्ही जप करा. जपाने श्रद्धेचा आरंभ होतो. जप केल्याने श्रद्धेचा आरंभ होतो. जपाचा उद्देश काय आहे, हे कृष्ण, हे राधाराणी, हे प्रभू रामचंद्र आम्हाला तुमच्या सेवेमध्ये लावा. म्हणजे कृष्ण भगवंत आहेत आणि त्यांचा आपण नामजप करतो. जसे पत्नी पतीचं नाव घेते त्याच प्रकारे आपण भगवान श्रीकृष्ण नामजप करतो आपण अशा प्रकारे. तर जपाने श्रद्धा आरंभ होतो. श्रद्धा वाढल्यावर संस्थेचा सदस्य होतो. म्हणजे श्रद्धा माझी फार कमी आहे, तर वाढवायची आहे श्रद्धा. बिझनेस वाढवायचा आहे, पैसा वाढवायचा आहे, तर चांगल्या श्रीमंत माणसाचा आपण सण घेतो ना, त्याच्या प्रकारे धन वाढतं आपलं. त्याच प्रकारे श्रद्धा वाढवायची आहे. तर ज्या भक्तामध्ये श्रद्धा आहे, एक कृष्ण भक्ती करतो, त्याचा आपल्याला संग करायचा, तर आपली श्रद्धा काय होईल, वाढेल. तर श्रद्धा वाढल्यानंतर तो संस्थेचा सदस्य होतो, म्हणजे भगवंताचा तो भक्त बनतो किंवा दीक्षा घेऊन कार्य करतो. तर श्रद्धा, त्यानंतर श्रद्धा आहे, विश्वास आहे थोडा, ठीक आहे बाबा आता श्रद्धा तर आहे, काहीतरी धार्मिक काहीतरी केलं पाहिजे, मग तो काय साधूचा संग घेण्याचा प्रयत्न करेल. तर साधूचा संग घेईल. श्रद्धा महत्वपूर्ण, विश्वास आहे काहीतरी. पण काय विश्वासमध्ये काय करतात त्याला बघून तरी पुढचं काही जाणण्याची इच्छा आहे. तर थोडं श्रद्धाळू आहे, येईल. त्यानंतर काय करतो, साधूचा संग करेल आणि भक्तीची प्रगती कशी होईल, साधूच्या संघामध्ये भक्तीमध्ये प्रगती करेल. म्हणून भक्ती असं एकट्या घरामध्ये थोड्या जंगलामध्ये बसून भक्ती होणार नाही. म्हणून नरतुपे ठाकूर म्हणतात, एकाची आमार नाही माय बल हरिनाम संकीर्तन. एकट्याने भक्ती कधी करू शकत नाही. तर कुठल्या भौतिक कार्यामध्ये पण लोकांचा संघ असतो, सोसायटी असतात, तर ते वाढतात अशा प्रकारे. तर त्याप्रमाणे भक्तीमध्ये पण संघ फार महत्वपूर्ण. जसा संघ तसा रंग. म्हणून कृपा सांगतात की संपूर्ण विश्वभर संकीर्तन मंडळ कसं आहेत, विश्वभर आहे, ते काय करतात, नावाचा जप करतात. म्हणून कृष्ण ज्ञान नसलेले दुर्गम भागातील लोक सुद्धा हरिनामाला आकर्षित होत आहेत. ज्यांना कृष्णाचं बद्दल ज्ञान नाही, दुर्गम आदिवासी लोक आहेत, कुठल्या प्रकारची सुविधा नाहीयेत, तर त्या ठिकाणी आमचे भक्तांचं कीर्तन ते केला भगवंताचं स्वतः मर्दन वाजवत, तर त्या ठिकाणी तो लोक आकर्षित होतात. आणि विदेशामध्ये तर संपूर्ण ख्रिश्चन आहे संपूर्ण, पण हरिनामाला पूर्ण आकर्षित होतात की भगवंताचं नाव एवढं मधुर आहे. आणि प्रभुपाद ज्यावेळेस 1965 साली अमेरिकेला गेले, तर प्रभुपादाकडे धन नव्हतं, काही नव्हतं, एक डुगडुगी होती, ते वाजवले प्रभुपाद. सर्व लोक त्या हरिनामाला आकर्षित झाले आणि हरिनामाला आकर्षित झाल्यामुळे एवढी संस्था संस्थेचा प्रचार वाढला संपूर्ण. पहिले फक्त अमेरिकेमध्ये बनले, तर त्या लोकांनी भारतीय लोकांना आपले भक्त बनवले अशा प्रकारे. तरी हरिनामाची महिमा आहे. तर दुर्गम भागातील लोक, ज्या ठिकाणी भक्ती पोहोचली नाही, कुठल्या प्रकारचा संस्कार नाहीत, तर हे पण लोक या हरे कृष्ण मंत्राला आकर्षित होतात. तर हे झाल्यानंतर काय करतात, काही लोक डोक्याचे मुंडन करून संकीर्तन करून भक्ताचे अनुकरण करू लागतात. काही लोक हरे कृष्णवाले टेकल काढलेले आहेत, केस काढलेले आहेत, धुती कुर्ता घातलेले आहेत, ते पण अनुकरण करतात. भक्ती नाही, पण फक्त अनुकरण करतात आणि मुंडन करतात, केस काढतात आणि करून करतात. पण भक्तीमध्ये अनुकरण करणं पण चांगलं आहे. बाकीच्या लोकांचा हाफ पॅन्ट घातलाय किंवा कमी कपडे घालून फिरण्यापेक्षा भक्तांचं अनुकरण चांगलं आहे, त्यानं फायदा आहे. अनुकरण केलं तरी फायदा आहे, भक्तीमध्ये प्रगती होईल. आणि बघा, हे हरे कृष्णावाला चालला बघा, दुपारून हरे कृष्ण नावाला
कोण म्हणलं हा दारुड्या चालला तर काही फायदा होणार नाही तुझा. हरे कृष्णावाला चालला, बघा तू कसं तिला लावलेला आहे, कंठीमाळा घातलेला आहे, धोती कुर्ता घातलेला आहे, साडी घातलेला आहे. अशा प्रकारे असं गुणगान केल्यामुळे त्यांची भक्तीमध्ये प्रगती होत. माझ्या मुलाला इंजेक्शन घेतलेलं कॉलेजमध्ये, हा. कारण तो 11 कॉलेजमध्ये एंट्री केली ना, तर तो धोती कुर्त्यावरच जातो कॉलेज वगैरे लावून धोती कुर्त्यावर. तर प्रिन्सिपलनी ऑपरेशन घेतलेलं, मग त्यांनी प्रमाण दिलं. मग मुसलमानांचं उदाहरण दिलं. त्या माताजी आहेत बोलतात त्यांनी कुर्ता घातलाय, त्यांनी टोपी घातली, तुम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही, माझ्यावर ऑब्जेक्शन का घेता. त्यांनी ते शासनाने खंडन केलं आणि आता तो ग्रॅज्युएशन लास्ट इयरला आहे, धोती कुर्त्यावरच जातो, केळा वगैरे लावून. केसरला, हो केसर कॉलेजला आहे. छान छान, पहिल्यांदा ऐकत असं. हा पहिल्या कंठीमाळावर ठीक आहे, पण धोती कुर्ता घातलेला पहिल्यांदाच आपण नाही आहे. धोती कुर्ता घरी पण तो धोती कुर्ताच घालतो. सर्वात मोठा प्रचार आहे, साधी गोष्ट नाही. कॉलेजमध्ये जायचं नाही. आणि छोटा जो आहे तो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दोघांचे सेक्शन झाले, तो पण फादरचे ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही तुमचं बायबल वाचन तसं माझं गीता तिथे जाऊन वाचणार. आणि आपलं कॅलेंडर आहे ना, ते सगळ्यांना वाटलेलं आहे. त्यांनी मला बोलवलं. चांगला आहे, कृष्ण शक्ती भगवंताने विशेष शक्ती दिली त्यांना. आता कोणी मुलगा करून पहिल्यांदा ऐकतो मी की धोती कुर्ता घालून कॉलेजमध्ये. मी आता त्याला संस्कृतमध्ये आणि सायन्सच्या कॉलेजमध्ये काय काय त्याचा हेड बनवलाय. आणि त्या टीचर होत्या, त्या बुद्ध होत्या, त्या खूप धनुर्या व्यक्तीने बोलत होत्या, तर त्यांचंही खंडन केलं आणि आता त्यांनी त्यावर ऑपरेशन घेतलं कॉलेजने. छान छान, चांगलं चांगलं वाटलं माताजींचा ऐकून अनुभव. तर हे फक्त अनुकरण केलं तरी फायदा होतो, तर हृदयातून जर केलं तर किती फायदा होतो. म्हणजे कोणी भक्ताची असे निंदा जर केला, अरे हरे कृष्णावाला हे ह्याच्यात, तर तो भक्तीमध्ये येणार आपोआप. असे बरेच भक्त आहेत, भक्ताची निंदा केली तर तो नंतर ते भक्तीमध्ये आले. पण असं आहे, म्हणणारे लोक निंदा करतील, काय बोलतील काय होतील. ठीक आहे, सामाजिक परंपरा आहे, रूढी आहे, असे काही विशेष असू शकतो असे. पण जेणेकरून आपण जेवढं होईल तेवढं कृष्णपणाने लोकांना येण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते लोक पण भक्तीमध्ये येतील. बॅक बेंचवर बसायची, ड्रग्स सिगरेट हे सगळं घेत होते, ते आता भक्तीमध्ये आहे. चांगली गोष्ट आहे बघा, संघामुळे ठीक आहे. यांच्याकडे पाहून हे करून सर्व परिवर्तन झालं त्याच्यामुळे. हा, शिक्षणामध्ये उत्तम आहे, वागणूक आहे, सर्व चांगलं आहे, चांगलं आहे. त्यातील काही जण दीक्षा पण घेतील, अनुकरण करतील, काही जण दीक्षा पण घेतील गुरुकडून. जप चारण्यामध्ये पालन सर्व करतील. अशा प्रकारे सर्वजण नाही, पण काही जण त्यातील दीक्षा पण घेतील. अशा प्रकारे साधूच्या संघाचा परिणाम आहे. श्रद्धा आहे, साधू संघ करतात, साधू संघामध्ये हे लावतात. तिसरं आहे भजन क्रिया. भजन क्रिया म्हणजे काय, फक्त नुसतं भजन करणे नाहीये. निष्ठावान भक्तांना दीक्षा दिली जाते, त्याला भजन क्रिया म्हणतात. भजन क्रिया म्हणजे गुरुकडून त्याला दीक्षा दिली जाते, हरिनाम दीक्षा. अशा प्रकारे मनोहर दास, केशव गोविंद दास तुम्ही कुणाचा आहे सेवक आहात, कुणाचा कृष्णाचा तर आहे, पण भक्ताचा सेवक आहात, तर त्याला भजन क्रिया म्हणतात. ज्यावेळी दीक्षा जो दीक्षा घेतो भक्त, तर त्याला म्हणतात भजन क्रिया. श्रद्धा, साधू संग आणि भजन क्रिया. ते 16 माळा जप करतात. दीक्षा घेतल्यानंतर किती माळा जप करतात? 16 माळा, 2 तास लागतात कमीत कमी. चौथा आहे अनर्थ निवृत्ती. 16 माळा जप केल्यानंतर काय होईल? चेतो दर्पण मार्जन इथे सोडच नाम कली कलमश नाम. तर हृदयामधील जे अनर्थ आहे ते संपूर्ण दूर होऊ जाते. अनर्थ आहेत संपूर्ण, काम क्रोध लोभ मद मत्सर आहे का नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, संपूर्ण अनर्थाने भरलेलं आहे शरीर म्हणजे. तर अनर्थ निवृत्ती आहे. काय होईल? 4 नियमाचं पालन करतो तो, मांसाहार जुगार नशा विचार करत नाही, केवळ अवैध संघच नाही तर पूर्ण मैथून जीवनच त्याग करतो तो. अवैध संघ नाही तर पूर्ण मैथून जीवनच तो त्याग करतोय. अनर्थ निवृत्ती आहे. आपला वेळ जुगार तर्क वाद यामध्ये न घालविणे. काय करतो? 4 नियमाचं पालन, 16 माळा जप, 4 नियमाचं पालन म्हणजे अवैध संघ करत नाही, जुगार तर्क वाद यामध्ये न घालवतो, आणि हॉटेलमध्ये मांस खाण्यापासून बनवले तर स्वादिष्ट भोजन खात नाही. हॉटेलमध्ये कुठलंच नाही खाल्लं पाहिजे, घरी बनवूनच खाल्लं पाहिजे, कारण त्या भक्तांनी बनवलेलं नाही, जसं आम्ही तसं बनवू शकतो. आणि चौथा आहे धूम्रपान, भांग काफी चहा न पिणे. बरेच म्हणतात विरोधास चहा कसं काय नशा असू शकते अशा प्रकारे. चहा कोण इंग्रजांनी दिलेला ना, जपान देऊन गेले ना इंग्रजांनी, तर चहा कसं काय असू शकते?
पण चहामध्ये जे कॉफी असते ना किंवा चहापत्ती असते तर ते त्यामध्ये ते हे असतं त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं त्याच्यामध्ये कॅफे टाईप असतं ते संपूर्ण नशा येते त्याच्यामध्ये. तर हे दारू वगैरे तर ठीक आहे. नशा भांग हे गांजा ते नशा येते. लोकांना एवढं मेहनत करतात दुःख भोगतात तर ते दुःख घालवण्यासाठी ते लोक करतात टेम्पररी अशा प्रकारे. पण तेच त्याच्यावर आक्रमण करतात नंतर शरीर नाश होतं पैसा नाश सर्व होतं. म्हणून हे सर्व कार्य करून आपण भक्ती करू शकत नाही. भक्तीसाठी बाधक आहे. तर चहा काय म्हणतात परिसर गीतेमध्ये सांगितलंय कृष्णाने चहा प्या. काही लोक म्हणतात गीतेमध्ये सांगितलंय कृष्णाने चहा प्यायला सांगितलं. तर भगवान 15 5 श्लोक म्हणतात की सर्वच चहा विश्व मतस्मृती ज्ञानातो अनुचय वेदेश सर्व आम्ही वेदांत भगवान म्हणतात की सर्व शास्त्राचा उद्देश आहे मला जाणणे. सर्वस्व चहा संस्कृत शब्द आहे. उद्देश मला जाणणे आहे. पण लोक म्हणतात की कृष्णाने सांगितले चहा कशावर प्या स्टोवर बनवून प्या. संस्कृत शब्द संस्कृत जाणत नाहीत अशा प्रकारे अर्थ शब्दाचा अर्थ हे करतात अशा प्रकारे मोठे मोठे संस्था आहेत अशा प्रकारे तर करतात. असं नाही की अनपढ लोक आहेत शिकलेले लोक म्हणतात कृष्णाने सांगितले चहा प्यायलासाठी. चहाचं सर मोठं हे आहे अशा प्रकारे. पण हे चहा फार महत्वपूर्ण आहे. तर पाचवा आपण चहामध्ये विश्वामध्ये निकोटीन असतं. हा बरोच कॉफी काफी असतं अशा प्रकारे नशा येते त्याच्यामुळे. आम्ही पण प्यायचो पहिलं पण समस्या आता दूध प्या हर्बल टी प्या अशा प्रकारे. चहामध्ये निकोटीन असतं ना आणि कॉफीमध्ये हा कॅफीन. चहामध्ये अल्कोहोल असतं माझी चहामध्ये माझी जे निकोटीन आणि कॉफीमध्ये कॅफीन. एक मिनिट हा विद्या धर्माधिकारी माताजी बोला. चहामध्ये निकोटीन आणि हा कॉफीमध्ये कॅफेन असतं ना. तुमचा व्हिडिओ चालू करा लोकांना दर्शन घेऊ द्या कोण बोलतंय ते. हं. चहामध्ये आणि निकोटीन असतं आणि हा कॉफीमध्ये कॅफेन असतं. हा माताजींना माहिती ज्ञान आहे ते. माताजी विलेपार्ले राहतात विदेशामध्ये पण जातात त्यांचे रेडिओसाठी पूर्ण ज्ञान आहे त्यांना. चहा आणि कॉफी चांगलं म्हणजे त्यामध्ये नशा येते त्यामुळे अशा प्रकारे केल्यानंतर नशेली पदार्थ आपल्यासाठी भक्तीसाठी बाधक आहेत. म्हणून 4 नियमाचं पालन मांसाहार जुगार नशा आणि व्यभिचार या 4 गोष्टीपासून वाचलं पाहिजे. हे करत असताना आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. हे नियमाचं पालन आहे हे केलंच पाहिजे आपण त्यामध्ये कुठल्या प्रकारचं हे नाही. आणि 5वा आहे निष्ठा अनर्थ टाळून कृष्ण भावनेमध्ये दृढ होणे. काय करायचं आहे अनर्थ टाळायचा संपूर्ण कृष्ण भावने दृढ. काम क्रोध लोभ मद मत्सर हे जे अनर्थ आहेत ते संपूर्ण जे आहेत त्यामुळे वाढवतात आपले संपूर्ण मांसाहार जुगार नशा विचार आहे अनर्थाला वाढवतात. त्यासाठी आपण करत नाही आपण हे संपूर्ण. कधी चहा पिऊन जप करायला बसत नाही कसं होईल ट्राय करू नका तुम्ही पण तुम्ही जर करत असेल तर मन लागणार नाही त्याचं अशा प्रकारे. दूध प्या तुम्ही चांगलं आहे. कांदा पण तामसिक आहे त्याच्याकडे माहिती आहे कांदा पण तामसिक आहार आहे. कांदा खाल्ल्यानंतर काय ते वास येतो तोंडाचा आणि काम वासना वाढवतोय कांदा. भगवंत ध्यान चांगल्या प्रकारे करू शकत नाही. कांदा लसूण आहे संपूर्ण आहो राक्षसांना तो शाप होता. ते पण आहे एखाद्याच्या घरी गेलो ना शिजवतात ते अन्न ते वेगळं असते. तर भरपूर काय काय शास्त्रामध्ये आणखी काय काही आचार्य सांगतात की कुठल्या प्रकारच्या प्राण्याचं हे पण आहे अंडा करते आहे असं काय काय भरपूर आहे त्याच्यामध्ये. पण आम्हाला तर एवढं माहिती आहे की हे तामसिक आहार आहे आणि हे रजोगुण वाढवतो संपूर्ण. काम वासना वाढवते त्यासाठी भक्तीमध्ये बाधक. आपला काम वासना कमी करण्यासाठी भक्ती करते संपूर्ण आणि नाम जप करायला सर्व करायला भक्ती वाढवायची आपण. काही ठीक आहे औषधामध्ये तुमच्या मेडिसिन मध्ये वगैरे आहे तर ठीक आहे तुम्ही बिमारी कुठली झाली त्याची गेल्याच माता प्रश्न विचारत होता मेडिसिन मध्ये आहे तर ते ठीक आहे. जेवण चांगलं स्वास्थ्य सांभाळून तुम्ही चांगली भक्ती करायला तुम्हाला तर ते ठीक आहे. पण डायरेक्ट कांदा फोडून असं खाऊ नका तुम्ही भाज्यामध्ये टाकू नका. औषध म्हणून ठीक आहे तुम्हाला दिसत नाही ना ते. मग समोर कांदा खरेदी करून कापून भाजून त्याला फ्राय करून ते नका खाऊ तुम्ही. कांदा लसूण ते मेडिसिन मध्ये थोडं आहे प्रमाण तर ते ठीक आहे. रोजच्या नित्यने भोजनामध्ये हे खाल्लं नाही पाहिजे. कांदा मांस कशापासून तर काय मांस खातो नाही कांद्यापासून नाही भांग कॉफी चहा बिडी सिगारेट. तर एक माताजी होती त्यांच्या ब्रह्मचर्याची आई होती सुदामपूरची आई. तर ती माताजी माहीत असं तर ती महाराजांबरोबर शपथ घेत होते. हे आमचे दुसरे एक भक्त होते ते त्यांचं ते हिंदीमध्ये बोलत होती आणि ते गुरुजी महाराजांनी इंग्लिशमध्ये बोलत होते. तर मांसाहार
जुगार, व्यभिचार. माताने तीन बोलले. तीन मी पालन करेन, संसार करणार नाही, जुगार खेळणार नाही, व्यभिचार करणार नाही. आणि मग महाराज चौथं, त्या प्रभूजीने सांगत होते म्हणले की तुम्ही नशापान करणार नाही. ते माताने विचार पडलं की स्त्रिया पण नशापान करतात का कधी? मी कधी करते नशा करते असे म्हणते. तर तुम्ही करत नाही, पण गुरु समोर ते वचन दिलं पाहिजे तुम्ही नशा करणार नाही. त्याला वाटलं की विशेष वाटलं की अरे स्त्रिया पण नशापान करतात का अशा प्रकारे. आणि गावातली स्त्री होती त्यांनी पाहिलं नाही की स्त्रिया कधी दारू पितात का अशा प्रकारे. तर हे होत अशा प्रकारे निष्ठा आहे अनंत टाळून कृष्णावाणीमध्ये प्रगती करणे. जास्त वेळ आपल्या वेळेवर संपलं आपलं. तर चौथा आहे रोग बरा झाल्यावर. तर रोगापासून कसं बरं व्हायचंय लक्षणे पाहिलं आपण, रोगाचं स्तोत्र पाहिलं. आता रोग बरा झाल्यावर काय करायचं आपण? रोग बरा कुठला रोग झाला आपल्याला? कावीळ झाली, आविदेशी कावीळ, प्रत्येकाला झालेली आहे कावीळ. तर ही कावीळ झाली नसेल पण आविदेची कावीळ, अज्ञान आहे आपला, ज्ञान नाही भगवंताचं. तर तो ज्ञान प्राप्त झालं, रोग नष्ट झाला, तर काय होईल? मग भगवंताच्या नावामध्ये रुची लागते. जिभेवरचा तो जाड जो स्त्रव आहे तो नष्ट होईल नामजप केल्यामुळे, अज्ञान नष्ट होईल. त्यावेळी मग भगवंताच्या नावामध्ये आपल्याला रुची येईल. रुची नंतर आसक्ती, टेस्ट लागा आपला जे पण खातोय फार आनंद होईल. पण लोक म्हणते अरे एकच रसगुल्ला का, आणि मला 4 द्या, 5 द्या, खात राहतील आणखी परत. पदार्थामध्ये एवढं रुची असते, तसं हरिनाम 4च माळा का, 8 माळा, 12 माळा, 16 माळा, 32 माळा, रुची वाढत जाईल त्याची अशा प्रकारे रोग बरा झाल्यामुळे. परत रोग बरा होणार नाही, नाममध्ये रुची येणार नाही, तर वाढणार नाही. रुची महत्वाची आहे. त्यानंतर हे 7वं आहे आसक्ती. आता असं वाटतं की मी आणि फक्त भगवंताचं नाव, एवढी आसक्ती निर्माण होते. माया आसक्त मना पारता असं 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 संग्रह येताना असं त्या भगवंताला कृष्ण अर्जुनाला माझ्याशी आसक्त होत, माझ्याकडून श्रवण करतो अशा प्रकारे. तर म्हणून एवढी आसक्ती निर्माण होते की बाकीच्या गोष्टीबद्दल अनासक्ती होते, आणि भगवंताच्या नावाबद्दल, रूप गुण लीलाबद्दल आपली आसक्ती होती. कधी पण वाटेल अरे मी नाव घेतलं पाहिजे, कथा ऐकल्या पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, ह्याच्यावेळी आसक्ती निर्माण होत आपल्या. तर भौतिक जगामध्ये आसक्ती असते व्यक्तीला, एका व्यक्ती तुम्ही राहू शकत नाही याच्यात, एवढं आसक्ती असतं ते. तर त्याच प्रकारे भौतिक आसक्ती त्यागतो आपण, आणि मग आध्यात्मिक आसक्ती म्हणजे भगवंताबद्दल आसक्ती आपली निर्माण होते अशा प्रकारे. आणि हे मनोजीवनाचा उद्देश आहे. आपलं भौतिक निरासक्त असलं पाहिजे आणि भगवंताबद्दल आसक्ती निर्माण झाली पाहिजे आपल्याला. तर हे 7वं आहे. आणि 8वं आहे भाव. तर हे रुची, आसक्ती, भाव, आणि शेवटी जे आहे प्रेम. तर भाव काय आहे? भाव म्हणजे बाजार भाव नाही, कृष्ण भावना, म्हणजे कृष्ण भावना भावित आपण होतो ना, तो भाव जो आपला जो भाव आहे, भक्तिभाव, चांगला भाव आहे माझा, हे अशा प्रकारे. तर मनुष्य भौतिक देहात मुक्तीच्या पलीकडे जातो. मी शरीर नाही आत्मा आहे, आणि जाऊन समजतो की भगवंत कोण आहे, तो त्याची माया काय आहे. देहात बुद्धीच्या पलीकडे जाणे, मी शरीर नाही आत्मा आहे, आणि आत्म्याचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणे. की भगवंत कोण आहेत, कृष्ण कोण आहेत, व त्यांची माया काय आहे. कृष्ण पूर्ण पुरुषात भगवंत आहेत, आणि त्यांची माया कोण आहे, संपूर्ण भौतिक जगत. जे भगवंत कृष्ण आणि मायादेवी दोनच व्यक्ती आहेत समोर. एक तर कृष्णाची भक्ती करायची आहे, मायाची सेवा करायची, तिसरी कुणाची नाही. तर कोणी मला नाही नाही कृष्णाची सेवा नाही करत मी, मायाची नाही, तर तिसरी सेवा करू शकत नाही. एक तर भौतिकवादी लोकांची सेवा करा, नाहीतर कृष्णाची सेवा करा. दोघांची. कृष्णाची सेवा केलं भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल, भौतिकवाद्याची सेवा केलं तर जन्मचक्रामध्ये आपल्याला परत परत फिरावे लागेल. तर भाव आहे, मनुष्य भौतिक या गोष्टीच्या पलीकडे जाऊन समजते भगवंत कोण आहे व त्याची माया काय आहे. भाव स्तरावर माया असेल तरी कृष्णाचे विस्मरण होत नाही. भाव स्तरावर जर माया असेल, भाव स्तरावर आहे, तर कृष्णाचे विस्मरण होणार नाही. समजलं? भाव स्तरावर माया असेल तर कृष्णाचे विस्मरण होत नाही. म्हणून भौतिक देहा तुमच्या पलीकडे जाऊन समजतो की भगवान. समजलं केशव गोविंद गुरु काय? भाव स्तरावर माया असेल, शब्दाचा थोडा वेळ हेच मला.
माया जर भाव स्तरावर असेल तर कृष्णाचे विस्मरण होणार नाही. भाव स्तरावर माया जर भाव स्तरावर असेल, जे भौतिक जे शक्ती आहे, दुर्गा देवी जी आहे, तर ही पण जर भाव स्तरावर असेल, भौतिक जगाचे भाव स्तरावर असेल तर कृष्णाचे विस्मरण, मला शब्दाचं समजलं नाही. आपला भाव मायेबद्दल असेल असं आहे. नाही, भाव स्तरावर माया विस्मरण होत नाही. थोडं शब्दाचा काहीतरी वेगळा आहे. स्मरण होत नाही असलं पाहिजे ना, स्मरण होत नाही आलं पाहिजे. भाव स्तरावर जर माया असेल, त्याचा भाव स्तर आहे, पण त्याच्यावर जर मायाने जर असेल तर तुम्हाला कृष्णाचं स्मरण होणार नाही. म्हणजे विस्मरण होणार, विस्मरण होत नाही म्हटलं तर म्हणजे स्मरण होणार नाही. त्या ठिकाणी स्मरण होणार नाही, वी काढून टाकला पाहिजे. हा. नाही, विसरणार नाही, स्मरण करू शकणार नाही. हा, स्मरण होणार नाही त्याला. हा, माया जर भाव स्तरावर असेल, भाव जर मायाच्या स्तरावर असेल तर भगवंताचं स्मरण होणार नाही. भाव कृष्णाच्या स्तरावर असला पाहिजे. कृष्ण भावना म्हणून या संस्थेचं नाव आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संस्था. तर आपला भाव कसला असला पाहिजे? कृष्ण भाव असला पाहिजे, मायेचा भाव नसला पाहिजे. तर आपला जर भाव कृष्ण भाव असेल तर कृष्णाचं स्मरण होईल. भाव जर मायाचा वर असेल तर आपल्याला कृष्णाचं स्मरण होणार नाही. विस्मरण आहे ते वी काढून टाकला पाहिजे, स्मरण होत नाही ते असलं पाहिजे. शेवटी एक उदाहरण आहे अंधकार आणि सूर्य. तर अंधकार पण आहे, सूर्य आहे. तर या ठिकाणी आपण जर लाईट बंद केला संपूर्ण अंधकार असतो, पण लाईट चालू केला तर प्रकाश असतो. तर त्याच प्रकारे आपण पाहतो की जो प्रकाशात आहे तो मायाच्या अंधकाराने विचलित होत नाही. जो प्रकाशात आहे, सूर्यप्रकाश झाले, तर माया जे प्रकाश काढला, तुम्ही कृष्ण भावनेमध्ये असाल, भक्तीमध्ये असाल, तर माया तुमच्यावर किती आक्रमण केली, काही लोक म्हणतील काय हे करा ते करा ते का ते, तुमच्यावर काही प्रभाव होणार नाही. म्हणून कृष्ण सम सूर्य माया अंधकार ज्या कृष्ण पहा नाही माया देईन. म्हणून सांगितलेलं आहे की कृष्ण सूर्याप्रमाणे आहेत. तर ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी अंधकार होणार आहे. तुम्ही सकाळ सकाळी बघता ना, 6:30-7चं अंतर, थोडा थोडा सूर्य वर येतो, लगेच अंधकार नाश होतो. अशा प्रकारे तसं जीवनामध्ये पण आपल्या, जसं आपण जीवनामध्ये भक्ती करू त्यामुळे हळूहळू आपल्या जीवनातील जे अंधकार आहेत संपूर्ण काय होतात, नष्ट होतात. आणि मग जीवनामध्ये प्रकाश होतो, म्हणजे संपूर्ण जे काही अनर्थ आहेत नष्ट होतात. म्हणून जो प्रकाश आहे तो मायेच्या अंधकाराने विचलित होत नाही. चैतन्य चरितामध्ये मध्यलीलामध्ये 22:31 वर्णन आहे की कृष्ण सम सूर्य, कृष्ण सूर्य सम माया अंधकार जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार. तर कृष्ण सूर्यासमाने आहेत. तर ज्यांच्या जीवनामध्ये कृष्ण असतील त्याच्यामध्ये अंधकार होणार नाही. त्या ठिकाणी काय होईल, प्रकाशच होईल. आणि जिथे कृष्ण आहेत तिथं मायेला अधिकार नाही. पण ज्या ठिकाणी कृष्ण आहेत तिथं माया प्रवेश करते. जिथे काही सूर्य नाही तिथं अंधकार आहे, आणि ज्या ठिकाणी कृष्ण नाहीत तिथं काय करते, मायादेवीचं प्राबल्य आहे. तर म्हणून एक तर आहे प्रकाशात राहायचं आहे किंवा अंधकारात राहायचं. तर प्रकाशात राहणं म्हणजे कृष्ण भक्ती करायचं आहे, अंधकारात राहायचं म्हणजे अज्ञानामध्ये राहायचं आहे आणि भौतिक जगामध्ये राहायचं. म्हणून कृष्ण बरोबर सूर्यप्रकाश, माया बरोबर अंधकार. जेथे सूर्य आहे तेथे अंधकार नाही. म्हणून व्यक्ती जशी कृष्ण भावना स्वीकारतो तसे मायेचा प्रभाव तात्काळ नष्ट होतो. तशी कृष्ण व्यक्ती जशी कसेच कृष्ण भावना जर स्वीकारले त्यांनी, तर हळूहळू काय होतं, तसा मायेचा प्रभाव तात्काळ नसतो. ज्या स्तरावर त्यांनी कृष्ण भावना स्वीकारलेली 25%, 10%, 50%, तर त्यानुसार काय होतं, मायेचा प्रभाव नष्ट होतो. जेवढी भक्ती तेवढे त्याने कराल तेवढे मायेचा प्रभाव नष्ट होतो. जेवढी भक्ती तुम्ही असं पण तसं पण करत राहाल तेवढं मग मायेचा प्रभाव तुमच्यावर राहणार. हा, हरिनाममध्ये श्रद्धा साधूसंग भजन केले त्या निवृत्ती रुची आसक्ती निष्ठा रुची भाव आणि हे अंतिम जे आहे शेवटी प्रेम प्राप्त होते. हे मनुजीवनाचा उद्देश आहे, कृष्ण प्रेम प्राप्त करणं, भगवंताच्या धामाला जाणं. हा मनुजीवनाचा उद्देश आहे. तर मनुजीवनाचा उद्देश फक्त हे नाहीये, तर हे स्तर आहेत. श्रद्धा साधूसंग भजन केले आनंद, शेवटीचा उद्देश आहे भगवंताच्या धामाला जायचं आहे. प्रेम उद्देश अशा प्रकारे शेवटचं आहे हे प्रेम प्राप्त होतो. प्रेम कुणाबद्दल? भगवंताबद्दल प्रेम
निर्माण होतं. सर्व गोष्टी केल्या तर शेवटी प्रेम निर्माण होतं. आणि पुढचं जे अं, 8वा 9वा आणि 11वा ते आसक्ती आणि भावप्रेम याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ते स्तर सांगितलेले आहेत. त्या स्तराने अशा प्रकारे प्रगती करतो. तर 8व्या श्लोकामध्ये आसक्ती आहे, भगवंताबद्दल आसक्ती कशी प्राप्त केली पाहिजे. आणि 9 मध्ये भाव, कृष्णाबद्दलचे जे भाव, भावना आणि प्रेम कसं केलं पाहिजे त्याचा संपूर्ण सार 9 ते 11 श्लोकामध्ये आहे. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे राम. राम हरे राम 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 हरे 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 हरे. तर अशा प्रकारे आपण हा जो अं, 7वा जो श्लोक आहे, सात कृष्णनामादी चरिता, अशा प्रकारे भगवंताच्या नामाची महिमा याच्यामध्ये आपण चर्चा केली. तर तुम्हाला काही प्रश्न, शंका, समाधान काही असेल तर विचारू शकता. आपल्याकडे आणखी जवळजवळ 15 मिनिटं आहेत. तर तुम्हाला काही असेल तर विचारू शकता. आपण दुसरा मी श्लोक घेणार नाही. तर तुम्हाला शंका, समाधान आहेत, प्रश्न आहेत, जिज्ञासा आहेत हरे तर कृष्ण तुम्ही प्रभूजी. विचारा. हरे कृष्ण. प्रभूजी, आपले तुम्ही जे नोट्स दिले आहेत हा. त्याच्यामध्ये मागे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांना रेफरन्स म्हणून पृष्ठ पेज बांध क्रमांक दिलेले आहेत ते काही मॅच होत नाहीये. एक गोष्ट. अच्छा, मॅच होत नाहीत. आणि ठीक आहे, ते ठीक आहे, डोक्या मोठं हे नाही ते. आणि हा. दुसरं मला एक विचारायचं, आता जो हा 7वा श्लोक आहे त्याच्यामध्ये 6वा प्रश्न आहे, भाव या स्तरावरील भक्ताची लक्षणे वर्णन करा. त्याची काय लक्षणं भावाची? तर पुढे सांगितलं नाही का, पुढे प्रश्नाचं उत्तर दिलेलं प्रश्न क्रमांक 87-88 मध्ये दिलंय. सुप्त कृष्ण प्रेम जागृती, भौतिकतेपासून मुक्त, मायेच्या अच्छा. उपस्थितीत सुद्धा अविचलित राहतो. भक्ताची लक्षणे, भावस्थिती लक्षाची अशी लक्षणे आहे संपूर्ण. प्रश्नाचं उत्तर समोर दिलेलं आहे. ओके. आणि त्या प्रश्न क्रमांक 87 आणि 88 मध्ये पण दिलेलं आहे. मग त्याच्या आउट ऑफ स्पॉट कुठेतरी असणार त्या पुस्तकावर, पाठीमागे पुढे. जसं पुस्तक नवीन नवीन छापतात आपण, तर ते थोडं बहुत पाठीमागे पुढे होतं. तर हे समजा तुम्हाला बरं. पुस्तकामध्ये जर नाही सापडला तर तुम्ही नोट्स मधला आहे, तुम्ही वापरू शकता या ठिकाणी. तुम्ही संदर्भासाठी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलंय. हा, उपदेशामृत मध्ये 87-88 ठीक, पानावर धन्यवाद. आहे. आणि नोट्सवर पण ह्या ठिकाणी हे 52 पानावर दिलेलं आहे संपूर्ण. तर सर्व प्रश्नाचे उत्तर पुस्तकामधल्या आहेत. पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न नाहीये. सर्व प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये विचारले जाणार ओके. आहेत. पुस्तकाच्या बाहेरचा एकही ओके प्रश्न प्रभू. नाही. जनरल नॉलेजचा जरी मी काही वेगळं बोलला असेल, ते प्रश्न तुम्हाला प्रश्नामध्ये येणार नाहीत. जे पुस्तकामध्ये दिलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि अशा प्रकारे ओके. 7व्या श्लोकापर्यंत आपण पूर्ण केले आहेत. 8-9 मध्ये फक्त 3-3, 4-4 प्रश्न आहेत. आणि एवढंच आहेत. आणि 10 आणि 11 मध्ये तर काही प्रश्न नाही. आतले तर एखादं घरी येतील, ते पण सोपे प्रश्न असतील. त्याच्यामध्ये काही दिलेलं नाहीये. तर ते तुम्हाला जर 10 आणि 11 मध्ये काही प्रश्न असतील तर तुम्हाला नंतर सांगितले जातील. 3-4 प्रश्न ज्याच्यामध्ये नाही आहेत. पण अशा प्रकारे हे जवळजवळ 110-11 प्रश्नामध्ये जवळजवळ हे 100 जवळजवळ 5-6 प्रश्न तर पूर्ण तुम्हाला झाले. फक्त 8 आणि 9 आणि 10 आणि 11 फक्त 4 श्लोक राहिलेले आहेत. त्या पुढच्या 2 ह्याच्यामध्ये आपण आरामशीर चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. भगवंताबद्दल प्रेम निर्माण करायचं, आपल्याला धावपळ करायची नाहीये. जीवनामध्ये एकच भौतिकशास्त्री होणार आहे आपला क्लास. तरी चांगल्या प्रकारे आणि सर्वांना विनंती आहे, अभ्यास करा चांगल्या प्रकारे, जेणेकरून मला हे समजण्यासाठी मदत होईल. आणि दीर्घोत्तरीमध्ये पण जवळजवळ हे 6 श्लोक तर पूर्ण झालेले आहेत. 7व्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं आहे की 7वा श्लोक आहे 9-10 नुसार राधाकृष्णाचे महत्व कोणते. 7वा प्रश्न आहे तो श्लोक क्रमांक 9-10 नुसार कोणते ते शेवटी येणार. पण 6 श्लोक जे आहेत, 6 प्रश्न, 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्नाचे संपूर्ण आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे दीर्घोत्तरीमध्ये. म्हणजे तुम्ही संपूर्ण ते दीर्घोत्तरी लिहिण्यासाठी तयार आहात, स्वतंत्र आहात. तर शेवटचा एक दीर्घोत्तरी आहे, ते 9-10-11च्या नंतर तुम्ही लिहू शकता. आणि जवळजवळ सर्व प्रश्न लघुत्तरी दीर्घोत्तरी सर्व तुम्हाला दिलेले आहेत. तर अभ्यास करण्यासाठी तुम्ही सोडत आहात. अशा प्रकारे तुम्ही हा जो अभ्यास आहे करत राहा. आणि पुढचे 2 क्लास होतील आपले.